आवाज पाहिजे. इथं आपण चांगला ऐकायला आलोय, आहे का नाही? नाहीतर उगाच आपलं मी सांगायला चालू करायचं तुम्ही आपलं कधी आवडते कोणास ठाऊक असं नको, आहे नाही? माणसाचं आयुष्य किती आहे कोणाला माहिती आहे का? हा, तुम्ही इथनं घरला जायची गॅरंटी नाही, मी जाईल का नाही मला गॅरंटी नाही. सर असत आता हा जे का आयुष्य मिळालंय ते हसत गेलं घालवायला पाहिजे का नाही? नाही का? होय नाही काहीतरी सांगा मला. नाहीतर रडायचं असेल तर सांगा, रडवायला चालू करूया. हसायचं असेल सांगा, कारण देव काय करतोय आपल्याला जे काम जमल ना ते काम देतोय. ज्याला हसायचं काम जमतंय त्याला हसायला देतोय, ज्याला रडायचं काम देतोय आयुष्यभर रडत बसतात बघा माणसं, आहे का नाही? जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही, पण मधलं आपल्या हातात आहे ना कसं जगायचं ते देवान तिथं चॉईस दिलेले आहे. म्हणून पाया पडून सांगतो, हसत खेळत जगा, आनंदात जगा. आयुष्यात किती क्षण राहिल्यात माहित नाही, जे मिळाले ते आनंदात घालवायचं. विषय कट. कुणाचा नंबर कधी लागला आता आपल्याला पाटील साहेब बोलले, आपले आपी पाटील साहेब बोलले की 45 वर्षाचा हार्ट अटॅकने मेला म्हणून. बरोबर आहे ना? हार्ट अटॅकने गेले, काय सांगायचं? म्हणजे आज मरणाला वय राहिलेलं नाही आहे. म्हणून सगळ्यांना विनंती करतो, ह्या जगात आपल्याला मनुष्य प्राण्याचा जन्म मिळाला आहे ते आनंद उपभोगण्यासाठी. माणसं फक्त म्हणतात काय नाही हो, कर्माची फळं म्हणतात आणि मरून जातात. बरोबर आहे का नाही? काय काय तरी कशासाठी जन्माला आलीत हेच माहित नाही, का आलीत आणि का मेलीत हे बी माहित नसते. सस्पेन्स मध्ये जगतात आणि सस्पेन्स मध्ये मरून जातात. आजपासून एक लक्षात ठेवायचं, आजपासून हिमतीनं जगायचं. ज्याच्याकडे हिंमत आहे त्याच्याकडे त्यालाच किंमत आहे, ज्याच्याकडे हिंमत नाही त्याला किंमत नाही. बरोबर आहे ना? म्हणून आजपासून लक्षात ठेवा. बरोबर आहे, हिंमत पाहिजे माणसाकडे. नाही तर उगाच आपलं काय देव मलाच का असं करतोय, मग मर जा की तिकडे. जगायचं आहे तर हिमतीनं जगायचं. चला, सुरुवातीला सर्वांना नमस्कार करतो. ज्यांनी कार्यक्रम घेतला ते सर्जेराव चव्हाण साहेब, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सरपंच साहेब, उपसरपंच साहेब म्हणजे शिंदे साहेब आणि कोकिटकर साहेब. माफ करा जरा काय झालं वयाच्या मानाने जरा विसरते ना. आणि आपले अपी पाटील साहेबांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि जोरदार म्हटलं अजून जोरात, जरा जोरदार बघू बरं कसं वाजत आहे. ओके चला, तर आजपासून आरोग्याचं चिंता सोडून द्या. हा, मेडिकल वाले दादा तुमच्यावर काही राग नाही, नाहीतर म्हणजे औषधाविना आरोग्य सांगायला नाही बहुतेक आता माझं मेडिकल. तर तसं काय नाही, माफ करा. हो का, परमेश्वरानं प्रत्येकाला काही ना काहीतरी काम दिलंय. मला हे काम दिलंय, मला करायलाच पाहिजे, नाही तर मग परमेश्वरानं वर बोलवलं तर त्यापेक्षा आपलं जगायचं आहे तर हसत खेळत जगायचं, आनंदात जगायचं. औषध न घेता. पूर्वी बघा तुम्हाला सांगतो, रामायण माहित आहे का सगळ्यांना? महाभारत माहित आहे? जाऊ दे, छत्रपती शिवाजी महाराज ज्या चौकात आपण बसलोय त्यांच्या काळात का लढाया झाल्या नाहीत का? झाल्या का नाहीत? कुणाला काही लागला असेल का नसेल लढाईत? मग त्यावेळेस कुणाला ऍडमिट केलं होतं का? पण त्यावेळेस लोक कशी बरी व्हायची हा विचार कधी केलाय का? आपण पण त्यांचेच वंशज आहे, आपण पण पुढे पुढे आलोय. बरोबर आहे ना? त्याच महाराष्ट्रात आपण राहतो. पण आम्ही काय झालंय माहितीये का, आजकाल निमित्त खूप काढायला लागलोय. निमित्त, आजाराचं निमित्त आणि कौतुक, चुकीच्या गोष्टीचं कौतुक करून घ्यायचं आपल्याला सवय लागलेली आहे. म्हणजे कसं आहे, कोण तर म्हटलं ना, काय र बाबा कसा होतास नी, काय झालं रे, काय झालंय तुला? ह्यो पा गळालाच तिथं हे म्हणजे काय सांगू मग गोष्टी. नसलं तरी शिंबूड वाढतंय आहे गे करत असलं चाट दिशी परमेश्वरनं उचलावं बघा. काय तर हे बिस्किट पुढे घेऊन येतात नाही, ह्याच एवढं घरात घ्यायचं नाही. हे महिला मंडळ तुम्हाला पाया पडून सांगतो, तुम्ही तर कुणाला बघायलाच जाऊ नये. मला वाटतं हे दवाखान्यात एखादा ऍडमिट असते ना, त्याच्याजवळ जाऊन ह्या रडायला चालू करतात. त्याला वाटते बहुतेक आता डॉक्टरनं सांगितलं वाटतेला कार्यक्रम आहे माझा. ते घरला येणार असते ते डायरेक्ट मरतयच तिकडे. हा, ह्यांच्यात लय खोड असते, काही सांगायला नको, आम्ही बोलायला नाही, हिने ऐकायला नको. ती गेलं की बघ बाई कसं कसं होतंय, नाहीतर अंगावर काढू नको. त्या अमकीनं असंच अंगावर काढलं आणि तिच्या पोटात कॅन्सरची गाठ होती नव्हता. ह्या बाईनं पोट तपासायला चालू केलं बघा. हाय का गाठ, हाय का गाठ, मर जा त्याच्यापेक्षा सरळ. हे तू स्वतःला त्रास करून घेणार, नवऱ्याला ताप देणार डोक्याला, हाय का नाही? आणि ह्यांच्या बाबतीत बोलायचं नाही, महिलांच्या बाबतीत आम्ही काय बोलायचं नाही. ह्यांचं काय सांगायचं? ह्या बोलायला लागले की आपण फक्त गप्पच बसायचं.
महिला वर्गांचं कसं असते माहिती आहे का, ह्याला इमोशनल झालं की बाकीचं काही सुचत नाही. हे आता तर हल्लीच्या बायका तरी काय सांगायचं. तुम्ही जरा मला वाटतं खेडेगावातले बरे आहे, निदान डोक्यावर पदर तरी आहे. सिटीत बघितलं का नाही, नवऱ्याला अरे तुरीचीच भाषा. परवा एकाच्या घरी गेलो होतो, एक ताई होत्या, त्यांनी मला सांगितलं बरेच वर्ष झालं, बरेच दिवस झालं साहेब, एकदा फक्त माझ्या घरी येऊन जावं, मला एकदा फक्त माझ्या घरी येऊन जावं, माझ्या घरी अशा वनस्पती आहेत, तशा वनस्पती आहेत. म्हटलं जाऊया बघायला एकदा. त्या ताईनं फोन केला आणि आपण गेलो तर अजून मॅडम यायच्या होत्या. मॅडम अजून यायच्या होत्या म्हणल्यावर मी आपलं थांबलो आणि परत फोन केला. तिथे गेल्यानंतर झालं काय, तर मॅडम अजून यायच्या होत्या. मॅडमला फोन केला, म्हणलं मॅडम आम्ही तुमच्या इथं बंगल्याच्या इथे येऊन थांबलोय. काय सांगता तोडकर सर, तुम्ही आला पण? म्हणलं हो आले. सॉरी हा, 2च मिनिटात मी पोहोचते. मॅडम आले, आपल्या गाडी चालवत टाऊन गेट मधून धाडकन आत गाडी घातली. मला म्हणलं सॉरी सर, सॉरी, तुम्हाला खूप वेळ वाट बघावी लागली, सॉरी सर. एकदमच किंचाळी. ए प्रकाश, अरे इकडे लवकर. काय समजते की नाही, अरे तोडकर साहेब येऊन थांबल्यात आणि तू घरात काय करतोस, तुला समजत नाही का? गाडीच्या डिक्कीतलं सामान काढ पहिलं, चला. नंतर मला कसं वाटलं कामगार असेल, नोकर असेल, बोलले असेल. आत जाऊन बघतोय तर तिचा आणि ह्याचा फोटो. मी समजून गेलो की तो कोण आहे. आमच्या वेळेस असं नव्हतं. आमची आई आमच्या बाबाचं नाव घेत नव्हती. आमची आई जर म्हणल्याच नाही बळी इकडे रे, आमच्या बाबानं तिला रात्रीचीच घरात पुरली असते आणि वरनं सारवून आणि मस्तपैकी बसला असता. कुठे गेली कुणास ठाऊक म्हणा, आम्हाला बी सांगितलं नसतं. अहो पूर्वी असं नाव घ्यायचं नाही. नाव जर घ्यायचं, अहो जर त्यांना बोलव म्हणून इथंच असलं तर सांगायचं, माहितीये का? आताच काय सगळं विचित्र झालंय आणि महिलांचं चालतंय. आता ह्या इमोशनल झाल्या ना आताच्या महिला, की पहिला बघा व्हॉट्सअपवरचं डीपी गायब करतात. पहिला डीपी गायब करा, तेवढं समाधान मानावं का नाही, स्टेटस लावायचं दिल तुटलेलं. मग सगळ्या मैत्रिणींना माहिती की तुझ्यात काय कार्यक्रम झालाय ते. तेवढ्यावर तरी समाधान मानावं का नाही. कविता पाठवायच्या मैत्रिणींना, कविता पाठवायच्या. एकानं मला कविता पाठवलेली, एका ताईनं ना मला कविता पाठवली. कपाळ माझं कुंकू तुझं, नवऱ्यावरती लिहिली होती तिनं. त्या बाईनं असंच फिरत कोणातरी आली होती आणि माझ्याकडे, कपाळ माझं कुंकू तुझं, गळा माझा डोरलं तुझं, हात माझा बांगड्या तुझ्या, पाय माझं पैंजण तुझं, बोट माझी जुडवी तुझी, सगळंच तुझं, मग माझं कुठं काय? मग नवरा काय गावाचा आहे, तुझाच आहे ना बाई. हा, आम्ही म्हणतो का किसा माझा पगार तुझा, महिना राबतोय ना, आणून देतोय ना यांच्या हातात? काय नाही, हे लय अवघड आहे. ह्यांना अजून एक वाक्य असते बघा, तुम्हाला काय वाक्य सांगतो, ही ऐकायची नाहीत कुणाची. ऑपरेशन झालेलं असलं का नाही, त्याला बघायला जायचं नाही, त्याचं मार्केटिंग लय भारी असते. का असते माहितीये का? नशीब म्हणून जगलो मी त्यातनं, नशीब म्हणून जगलो. आता याचं मूळ व्याधीचं ऑपरेशन होतं, नशीब कशाला लागते त्यात? खायला कंट्रोल ठेवलं असतं, तिकट जरा मिरच्या खाल्ल्या नसत्या तर तुला मूळ व्याध झालं असतं का? गप झोपला असतं तर तुला उष्णता झाली नसती, तुला मूळ व्याध झालं नसतं. पण ह्याचं काय, नशीब म्हणून त्यातनं जगलो. 3 तास ऑपरेशन चाललेलं, डॉक्टरने काय बाहेर काढून ठेवलेली काय केलं काय तुझं? डॉक्टरला घाम फुटलेला, तुझं तोंड खाली होतं असं माहितीये ना, मूळव्याधीच्या ऑपरेशनात असं खाली तोंड करून झोपवतात. आता हे जर तोंड खाली, वर त्याला घाम फुटलाय की काय फुटलं, ह्याला कसं दिसलं सांगा? असं काही सांगतात. हे आपलं खाईत बोलते, सफरचंद खाईत काय सांगतंय, नशीब म्हणून जगलो, नाहीतर आज तुमचा मित्र तुम्हाला दिसला नसता. खरंच बरं झालं असतं. असलं काय बोलायचं नाही. बघा, अंगावर काढू नका, हे करू नका. अहो घरगुती उपाय भरपूर दिल्यात, निसर्गानं भरपूर ताकद दिल्या. 100 वर्ष जगणार म्हणून परमेश्वरानं सांगितलं आणि आपण जगलेली माणसं बघितल्यात का नाहीत? हा, कुठल्याही प्रकारचं औषध न घेता पूर्वी माणसं 100 वर्ष जगायची. तर आम्ही शेवटची भाग्यवान पिढी आहे जिने पंजोबा बघितला. आता पोरण आहे का पंजोबा बघायला? आमचं एक आजोबा, एक वडिलांचे वडील 113 वर्षाचे होऊन मेले आणि आईचे आजोबा 118 वर्षाचे होऊन मेले. मग सांगा, म्हातारं 118 वयात पण शेताला जायचं. आता मगाशी पण मला सांगितलं की काहीतरी 80-82 वय आहे, अजून ऊस खातात या गावातली माणसं. मगाशी ती टीम आलती ना, त्या टीम मध्ये एक होतं बघा 78 वय, म्हणलं 78 वयाच आहे तरी खोंड कसं पळत होतं इकडे तिकडे. अजून उभा केलं तर कोणतरी पुरगी देईल त्याला. हा, नाहीतर आत्ताच्या ती काय आहे सांगा, 25 वयनी तुला शुगर आहे,
25 वय मध्ये तू बीपीची गोळी खातोस, 25शीतच गेल्यात, उडल्यात, छप्पर झालंय. काय सांगायचं? ही मम्मी जन्माला आल्यापासून ह्या गोष्टी घडल्यात बरं का. आता जी पोरं जी आहेत ना, जे कमजोर झाल्यात ना, ती मम्मी जन्माला आल्यापासून. आमच्या आईच्या वेळेस असं काय नव्हतं. आमची आई मारून तेल लावायची, असा सपाटा लावायची का नाही 60 गण, की शेंबूड इकडचा इकड, ते असा पुसायचा सगळं, खाली इकडे शेंबडानं चमकायचं आणि तेल लावलेलं वरचं तेलानं चमकायचं. आम्ही शाळेला असं करत जायचं. हा हा, असू नको बाळ, आता तुझ्या नाकाल नाही. आमचा हायवे सदान कदा वाहीत असायचा, पांढरा खड, नाक हिरवी गार नाळानं लिपलेलीच सगळी असे पाक पॅक, नाकानं श्वास घेतात माहितीच नव्हतं आम्हाला. शाळेत गेलं का नाही आम्ही असं करायचं, मित्र मित्र सगळे शिमडीच हो खेडेगावात. आम्हाला काय माहिती, आम्ही सगळे असं असं नाकात असं शिंबुडाला ना असं करायचं, आता बघा आता बघा, आणि ते ओटावणं असं बाहेर काढायचं. ते येताना एवढं भारी वाटायचं ना, ओटावणं हळू 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 यायचं, असं पडत पडत आलं ना, असलं भारी वाटायचं. आम्ही टारकन वड वाढायचं, वर वेगळं नाकात मावत नव्हते ते, डायरेक्ट गिळायचं डायरेक्ट. किती साठलं असेल काय माहित नाही बघा. त्यावेळेस दम बी लागत नव्हता आणि काहीच भीत नव्हतं, काहीच माहिती नसायचं आम्हाला तर. बरोबर नाही? त्याला म्हणायचं आयुष्य. शिंबूड पुसायचं असं असं करून, पाक एक एकदा तर असं करून असं इथपर्यंत पुसायचं. हा, आणि त्याच हातानं जाऊन जेवायचं. हात बीत धुणे भानगडच नव्हते आमच्या वेळेस. हा, आईने मीठ घातलंय का नाही काय माहित नसायचं. आमटी तशीच, काहीच माहिती नाही. अहो ते आमचा, आणि आम्हाला त्यावेळेस माहिती नव्हतं. म्हशी पण त्यातच आणि आम्ही पण त्यातच पाणी पित होतो डोंगरात म्हशी घेऊन गेलो की. आत्ताचे बाटलीतलं पाणी पिऊन आजारी पाडायला लागल्यात. काय सांगायचं? आता जर 25 मध्ये टकलं, 25 मध्ये केस पांढरे झालेत, काय झालंय सांगा या लोकांना, काय झालंय? मी खरं सांगतो, आजचा जो तरुण वर्ग आहे, युवा वर्ग आहे, आणि कुठल्याही प्रकारचं औषध खाऊ नये, काय गरजच नाही. तर हो का, खाणं एकपट आणि व्यायाम दुप्पट, बस, बाकी काहीच लागत नाही शरीराला. तुम्हाला पण सांगतो, आपल्याला वाटतंय ना सगळ्यात मोठा आजार काय माहिती आहे तुम्हाला? मला काय झालं तर मरजाच. मग मला काय झालं तर काय, मला काय झालं तर मग काय झालं तर मग काय ना काय तर होत राहते, आणि आपल्याला वाटतंय की दवाखाना पाठी लागला आपल्या. हे आपल्या विचारांवरती असते. तुम्हाला एक गोष्ट, मी बऱ्याच गोष्टी खऱ्या सांगतो बरं का. बघा, तुम्हाला जे कुणी सांगणार नाही ते मी सांगतो. मी तुम्हाला सांगेन, माणसाचं तुम्ही 100 वर्षी निरोगी आयुष्य जगू शकताय, पण त्यासाठी डाएट करायचं नाही अजिबात. हे बरीच लोक कसे आहेत माहिती, मी सकाळी जेवतोय त्याच्यावर संध्याकाळी जेवते, आणि दिवसभर टरारा गॅस सोडत हिंडतोस, त्याचं काय काय तर जेवता जेवता वाकडी होतात. त्याला इकडं नाही तिकडं घास घालावं वाटतंय, ते बी आमटीत बुडवून. काय सांगायचं? सकाळ जेवायचं नाही. आणि माझं 5 किलो वजन कमी गेलं, मी 7 किलो 10 किलो वजन. अरे वजन कमी केलं नाही राजा हो, तुम्ही तुमचं शरीर कमजोर करून घेतलं. खाणं पिणं टाळून काय होतंय, शरीर कमजोर होतंय. काही काही लोकांना बघा त्याचा त्रास पण होतोय. रात्री जरा कमी जेवलं ना तर झोप लागत नाही बऱ्याच लोकांना. सकाळी कार्यक्रम पण होत नाही बऱ्याच लोकांचा रात्री नाही जेवलं तरी माणसं काय करतात, नाही सकाळ संध्याकाळ आपलं वजन कमी होते. वजन कमी होत नाही, शरीर कमजोर होते. तुमच्या पेशींच्या मध्ये एवढी ताकद पाहिजे, एवढी ताकद पाहिजे की कॅन्सरचा जंतू सुद्धा जाता जाता त्याने संपवला पाहिजे, मारला पाहिजे. बरोबर आहे ना? आहे का नाही? ती ताकद पाहिजे, आपल्या शरीरात ताकद पाहिजे, पेशींच्या मध्ये ताकद पाहिजे. आम्ही काय करतो, पेशी कमजोर करायच्या, गोड खातच नाही. मी शुगरचा त्रास होईल म्हणून मी गोडच खात नाही. मग तिखट नको नको, तिखट नको, पित्ताचा त्रास आहे, जरा जळजळ मळमळ, मग तेलकट नको नको, कोलेस्ट्रॉल पण आहे आणि ब्लॉकेजेस आहेत. मग काय खारट काय, अहो काय अटॅक आणता का काय? तू खारट खात नाहीस, गोड खात नाहीस, तिखट खात नाहीस, आंबट खात नाहीस, मग तू काय गावात खातोस? पिंडी टाकू तुझ्या पुढ्यात, वाडा आणून टाकू, चरतोस? बायकोनं काय करून घालायचं असलेला सांगा, तुम्ही काय असलेला करून घालालो? काय गोड खायत नाही, आंबट खायत नाही, तिखट खात नाही, खारट काहीच खायत नाही. त्याला कुठल्या कार्यक्रमाला न्यायची पंचायत, तिथे गेलं तर उपाशीच परत येते. आणि घरातल्या बायको जाळ काढते, म्हणजे अगं काय तिथनं पण उपाशी आलो. कुणी सांगितलं तुला? आजपासून पंचपक्वान जेवायचं. हो का? माणसालाच फक्त पंचपक्वानाचं ताट आहे. वाघाला आहे का? गाईला आहे का? गाईला गवत. हा, ही माणसानं काय खायला सोडलेलं नाही, व्हेज नॉन व्हेज सगळं खाते. कोंबडी बी खाते आणि
भाजी बी खात नाही, बरोबर आहे का नाही? आपल्याला सगळं खायला मुभा आहे का नाही? आता मला विचारू का नॉनव्हेज चांगलं का वाईट? शंका वाईट. तुम्ही काही खावा, फक्त ते पचवायसाठी व्यायाम करा बस, बाकी काही लागत नाही. शरीरात ताकद पाहिजे आणि इकडे हिम्मत पाहिजे. मेंदू हा शरीराचा मालक आहे, मान्य आहे का नाही तुम्हाला? हा, मेंदूत जर तुमच्या विचार असेल आजाराचा, मला काय झालं तर, मला काय झालं तर, मला काय, 100% काही ना काही तर होत राहते ना. काही लोकांना काहीच होत नाही, रस्त्यानं जाताना सुद्धा विचार करतात मला काय झालं तर काय करायचं. 100% धडकतात, कुठेतरी ऍक्सिडेंट करून बसतात. म्हणून आजपासून मला काय झालं तर हे बंद करायचं, हे प्रकरणच बंद करायचं. काय होईल त्यावेळेस बघू, जेव्हा होईल तेव्हा बघू, जेव्हाचे गाव तेव्हाच्या पोळ्या, बरोबर आहे का नाही? अजून तुरी बाजारातच आहेत तर इकडे मारामारी कशाला पाहिजे आपल्याला? जेव्हा होईल तेव्हा बघू ना. म्हणून हिंमत ठेवायची, जगायचं आहे तर हिमतीनं जगा, तरच किंमत राहील तुमची. नाहीतर किंमत गेली ना माता भगिनीनं तर पाया पडून सांगतो, तुम्ही फक्त एक 15 दिवस अंथरुणाला खेळून राहा. 15 दिवस किती नवऱ्याचं तुमच्यावर प्रेम असू दे, तुमच्या मरणाची वाट बघणार. हा, माझं पटत नसेल तर मरून बघा, लगेच दुसरी करते, हाय काही करत नाही. खरंच आहे, तुमच्या मरणाची वाट. काय मालकीनीनं लय काय अवघड करून ठेवलंय, सगळं मलाच बघायला लागतंय. आणि काय धड मोकळी बी होईना आणि आम्हाला बी मोकळी करणं. हे कार्यकर्ते वाटत असतील तुम्हाला लय प्रेम आहे माझं, हा, नवऱ्याचं माझ्यावर लय प्रेम आहे. किती बायको सुंदर असू दे, मला एक नवरा दाखवायचं की रोज रोज तिला वरच्या कडेपासून खालच्या कडेपर्यंत निहाळून बघतोय. तुम्ही कार्यक्रमाला जायचं आणि अचानक विचारायचं मी कोणत्या रंगाचं सँडल घातलंय, चप्पल घातलंय सांगा बरं. 4 दिवसानं विचारायचं मी कोणत्या रंगाची साडी नेसलेलं सांगा बरं. नेसले आता काय, तेच एखादी रस्त्याकडेला नकट सक्ट काळं बेरं दिसू दे, आयुष्यभर लक्षात ठेवते. 2 व्हीलरवरनं जाताना हळूच असं बघते, इकडं तिकडं. बायको अशी कोपरकळी नव्हती, पुढं बाग धडीकशील, हा पुढं बाग असं पुढं बाग पुढं बाग. साडीच्या दुकानाबाहेर प्लॅस्टिकची बाई असते ना, तिच्याकडे सुद्धा हे कार्य करते बघतात. काय दिखणी आहे म्हणतात. अहो अनुभव आहे, आम्ही पण खेडेगावातला आहे, माझे मित्र पण, आम्ही सगळे एकदा जमलो. मला म्हणाले तू सगळीकडे फिरतोस, आम्हाला जरा फिरवू कुठंतरी ने. म्हणलं कुठं फिरायचं? कुठं तर शहरात नाही म्हणाले, खेड्याचा वैताग आलाय. अहो शहरातली माणसं खेड्यात यायला बघायला, हे खेड्यातनं शहरात झालं. म्हणलं ठीक आहे चला. घेऊन गेलो मुंबईला एकदा एका मॉलमध्ये. कसं होतं, गेल्यानंतर ते एकदम एसी अमुक तमुक सगळे शॉप वेगवेगळे. एका शॉपच्या बाहेर एक ताई होत्या साडी नेसून मस्तपैकी लिपस्टिक लावून. ह्या लिपस्टिक लावणार एक बघा हसताना मला का नाही, हसत्यात का कुत्त्यात कळतच नाही. त्या हसत्यात का नाही, कसं माहितीये का, समोरच्याचा गैरसमजच व्हायसारखं. ते काय माझ्या मित्राची चुकी नव्हती, त्याच्याकडे बघून ही अशी असायली. ते तिच्या बाजूलाच उभारलं. म्हणलं अरे का उभारलाय, चल की म्हणतात. मला म्हणते तू जा, तुला काय कळत नाही, तुझा. म्हणलं काय झालं? अरे तिनं मला खुनिवलंय म्हणते, तुझा. असलही सगळी परिस्थिती. लिपस्टिक लावा वाटालच काय, सगळ्या तोंडाला मरकटा, लाल तोंडाची माकड असतात ना, तसं दिसा आम्ही बघतो. खरं हसा जरा. ही माणसं काय काय असतात ना बघा, सारिवल्यासारखं तोंड, सदानी कदा गंभीर, कधी हसलच नाही. सदानी कदा नाही हाय अजून. मी त्याला वाटलं गेलं का काय, बसल्या उभारल्या तसा मरत नाही घ्या, मी अजून मरत नाही. अजून लय काम करायचं. असंच असतात बघा, काय लोक हसत नाहीत, किती काय करा. काय तरी लोक बघा हायगेच नाही, तिकडलं तोंड वाजवतील तर इकडलं वाजवणार नाही, हसणार नाही. हा, तर विनंती करतो, आयुष्य सुंदर बनवण्यासाठी सगळ्यात मोठं औषध आहे ते हसणे. सगळ्या दुःखांवरती लावायचा एकच मलम, तो म्हणजे हसणे. तुम्ही हसत राहा बघा, पोटाचा व्यायाम ऑटोमॅटिक होतोय. आपण म्हणतोय ना काय हसलो, पोटात दुखायला लागला अक्षरशः. का पोटानं हसता का तुम्ही? हसता कशानं? बरोबर आहे का नाही? पण पोटात दुखेपर्यंत हसलो म्हणजे पोटाचा व्यायाम होतो, पचन संस्था सगळी ठीक चालते. आणि ज्याची पचन संस्था ठीक आहे त्याचा पोटा साफ लगेच होतो. त्याला 15 मिनिटं मोबाईल घेऊन जाऊन बसायची गरज लागत नाही. हल्ली ते कार्यक्रमला आहेत, त्याला 15 मिनिटं मोबाईल घेऊन बसायची गरज लागत नाही. जो हसतमुखी तो सदा सुखी, कारण त्याचा पोटा साफ, तो दिवसभर फ्रेश राहतोय बघा. त्याला कुठलं औषध घ्यायची गरज लागत नाही, त्याला कुठले जंतू विषाणू कुठलं काय असेल तर त्याच्या पोट्यामध्ये काही राहत नाही. 80% आजार हितच निघून जातात. पण त्यासाठी हसलं पाहिजे.
जे असते बघा, एक एक जण असते की अजिबात हसत नाही, हसलं तरी कुचकन. त्याला एकदम गेलं. अरे काय मगाशी होतं काय, कवा हसलंच नाही. बीपीची गोळी 100% खाते. काय नाही, शुगरची औषधं खाणार यातली निम्मी अर्धी निघतील मला वाटते. शुगरची औषधं पहिलं शहरात होतं, आता खेडेगावात बी शुगर निघाली. काय मला कळलं ना, कारखाना काढता का काय सांगा. म्हणजे कुणी ऊस करायला नको, तुमच्याकडेच आम्ही येतो ना. पत्रा तोंडात घालायचा, अर्धा लिटर काढा. मस कशी धार देते का नाही, तसे अर्धा लिटर साखर काढावी वाटते तोंडात. शुगर म्हणजे काय असते हो? हसत नाहीत त्यांना विचारतो, हसा. मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. फक्त कसं आहे, आयुष्य सुंदर बनवा एवढंच सांगेन. कारण हे परत काय नंबर कधी लागल माहित नाही. त्याच्या अगोदर जगून घ्यायचं. बरोबर आहे ना, जगायचं बस. आपल्याला वाटतंय काय नाही हो, मुलांच्यासाठी करायला पाहिजे आहे का नाही. काय हे बसला असेल मिळवून, तुम्हाला वाटणार हे ह्याचं काय सांगायला जातंय, ह्याच्याकडे असतील पैसा, ह्याच्याकडे गाडी बघितली असली आहे, ह्याचं बॉडीगार्ड अमुक तमुक. काय नाही, लोकांना काम मिळावं म्हणून ठेवलंय. हा, तुम्हाला काय वाटतंय बॉडीगार्ड असल्यावर मारणार नाही कोण, गोळी घालणार नाही कोण. 4 लोक कामाला, चांगल्या कामाला लागतात ना, नोकरी मिळते ना, बस त्यात आम्ही खुश आहे. मुलांच्यासाठी मी काही ठेवलेलं नाही. जे काही कमवतोय स्वतः एन्जॉय करते बस. पोराला शिक्षण आणि संस्कार याच्या पलीकडे काही दिलेलं नाही. आणि त्याला एकच वाक्य सांगितलंय, बाळ जर जर व्यवस्थित वागलास, चांगला राहिलास, काय तर कर्तृत्ववान. कारण प्रत्येक वडिलाची इच्छा काय असते सांगा बरं. कारण मित्रांना पण, जे मुलं आहेत ना त्यांना पण सांगतो, जग दुनियेत तुम्हाला कुणी मित्र, कुणी सोबत येणार नाही. तुम्हाला वाटेल माझा मित्र माझ्यासाठी जीव देईल, तुम्ही फक्त चांगलं व्हा, तोच तुमचा शत्रू होईल. हे लक्षात ठेवायचं. मित्रच शत्रू होतो, कारण त्याला बघवत नाही तुम्ही पुढे गेल्यानं. आणि हे अनुभवाचे बोल आहेत, असं तसं बोलत नाही. तसं तुम्हालाही सांगतो, काही गोष्टी असतात ना, मुलांना सांगतो की मुलांनो, जर कोण असाल तर ऐकून घ्या. जगात एकमेव व्यक्ती अशी असेल तुमच्या सोबत आणि आहे, ती कोण माहिती आहे का? तुमचे वडील, ज्यांना तुम्ही त्यांच्यापेक्षाही मोठं झालेलं बघायला आवडेल. बरोबर आहे ना. वडिलांचीच इच्छा असते की माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा व्हावा, त्याच्या नावानं मला ओळखावं, ही प्रत्येक वडिलाची इच्छा असते. आणि जगात खरं प्रेम जर कुठे मिळेल, खरी माया जर कुठे मिळेल, कॉलेजमध्ये शाळेमध्ये मिळत नाही. धोका मिळतो, लक्षात घ्या. हा, हे वाघ हातावर असाच काढलेला नाही, अनुभव आहे. आता दिसू नये म्हणून केलेला आहे ते, टॅटू काढलाय. हा, काय सांगायचं, कॉलेजमध्ये कोण चुकलाय? आम्ही पण चुकलेलो नाही. तेरे प्यार में मर जा. तेवढं करून बी घरच्यांनी बघून दिली. हा, आता 30 वर्ष, 27-28 वर्ष झालं, शिव्या खाती तरी बी थांबती आहे ना. 2-2 महिने भेटायला मिळत नाही तरी थांबती, लक्षात घ्या. म्हणून आई वडिलांचं ऐकायचं. खरं प्रेम मिळेल शाळेमध्ये, कॉलेजमध्ये मिळणार नाही. ते मिळणार, फक्त माया मिळणार, तर ती आईची माया मिळणार, ज्याला जगात तोड नाही. हे लक्षात ठेवा, आणि तीच महत्वाची आहे. आणि ज्याच्याबरोबर आई आहे ना, त्याला दुनियेत कुठलंही सुख त्याच्यापासून वंचित राहत नाही. सगळं तुम्हाला मिळून जाईल. फक्त आई वडिलांची किंमत ठेवावी मुलांनी, बस. बाकी काही सांगत नाही. तसं माझ्या मुलाला पण मी सांगितले, बाळ तू चांगला राहिलास, माझ्यापेक्षा मोठा झालास, जगात तुला दुसरा कुठला मित्र बघायची गरज नाही. दुनियेतला सगळ्यात मोठा मित्र तुझ्या समोर आहे. पण तू जर चुकीच्या मार्गाला गेलास, कधी तुझ्या तोंडाचा वास आला किंवा चुकीचं काय जर काम करताना दिसला, तर तुला शत्रू बघायची गरज नाही. तुझा सगळ्यात मोठा शत्रू तुझ्या समोर उभा राहिलेला असतो, कारण त्याला ठेवायचंच नाही असल्याला. माझा असू दे आणि काय असू दे, बरोबर आहे की नाही, असल्याला नाही. म्हणून शिक्षण आणि संस्कार ह्याच्या पलीकडे मुलांना काय देऊ नका. मुलींना चुकीच्या बाबतीत कौतुक करू नका. नाहीतर हे आमचा राजा काय गाडी चालवते माहिती काय, आमच्या ह्यासनी काहीच येत नाही हो, त्याच्यापेक्षा आमचा राजा लय भारी गाडी चालवतोय. राजा तिघाने घेऊन जातोय, कुठेतरी धडकतोय, आणि त्याचं ज्यावेळेस हातपाय वाट्यात येतात त्यावेळेस त्याला राजाला पण किंमत कळते नाही. त्या राजाची काय अवस्था होते हे तुम्हालाही समजून जाईल. म्हणून पाया पडतो माता भगिनींना, अजिबात कौतुक करू नका. वडील जर म्हणले ना, या कुठं निघालास रे, तर त्याच्या अगोदर तुम्ही सांगायला पाहिजे, बाबाला सांग आणि मग गाडीला हात लाव. ज्या दिवशी तू कमवून घेशील त्या दिवशी तुझी गाडी असेल, हे असं तुम्ही तुमच्या मुलांना सांगायला पाहिजे. मुलांचे लाड चुकीच्या बाबतीत करून
म्हणजे नका करू, चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात सगळीच मुलं. आज जी मुलं शून्यातून विश्व निर्माण केलीत, आज तुमच्या समोर त्यांच्या आई वडिलांचे सत्कार झाले का नाही? त्यांना म्हणायची ती मुलं. आणि आपली पण आपला सत्कार व्हावा असं वाटत नाही का? आपला सत्कार सुद्धा व्हायला पाहिजे आणि होणार, पण तुम्ही त्यासाठी थोडंसं कडक भूमिका घेणं गरजेचं आहे, मुलांच्या हितासाठी आणि तुमच्या हितासाठी सुद्धा. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊ आता. तर आज तुम्हाला पाया पडून सांगतो, सगळ्यांना मी नमस्कार करतो आणि पाया पडून सांगतो की जास्त करून औषधांच्या मागे लागायची नाहीत. माझीही स्वतःची औषध आहेत, पण ती सुद्धा घ्यायची नाहीत, औषधं खायची नाहीत. हे आजार म्हणजे नेमकं काय आहे सांगा बरं? कुठल्या झाडाला लागते ती? काय आहे आजार? काय आहे सांगा की? इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठे गेल्यात? किती प्राण्यांच्या किडन्या फेल गेल्यात सांगा बरं? क्रिएटिन लेवल वाढलंय, शुगर आहे का? सांगा जरा, बोला काय तर. आहे का प्राण्यांना शुगर? आहे का? बीपीची गोळी कुत्र रोज बीपीची गोळी खाते मगच भुंकाय जाते, आहे का? सांगा बरं. म्हशीला बाबा शुगरची औषधं गाठल्यावर धार देते, नाही तर देत नाही. हा, आहे का? बैलाचं क्रिएटिन लेवल चेक करावं लागते आणि मग झोपायला लागतं, आहे का? आहे का? काय आहे? कॅन्सर झाल्यात, लय कॅन्सर वाढल्यात प्राण्यांच्या मध्ये, आहे का? हे मनुष्य प्राण्याला सगळ्यात जास्त आहे. का माहितीये का? कारण आम्ही काय करतोय, मेंदूला सारखी आपण आज्ञा देतोय, कॅन्सर एवढा नको रे बाबा, कॅन्सर म्हणून कॅन्सरचा जंतू येतो ना इकडं, आणि कुणाचं तरी बघितलं की लईच भीती वाटते मग. आणि ती भीती मग काय करते, आपल्याला त्याच्यावरती अजून मोठ्या प्रमाणात ऍक्शन घ्यायला लावते आणि त्या विचारानं मग ते जंतू शरीरात यायला लागतात. साधं गोष्ट सांगेन, एखाद्या माणसाची आठवण काढली, 2 दिवस लय आठवण यायला लागली, ते तर येतोय का? त्याचा फोन तर येतोय का नाही? तुम्ही जर सारखी कॅन्सरची आठवण काढली तर, बीपीची आठवण काढली तर, शुगरची आठवण काढली तर येणार का नाही? आठवणच काढायची नाही. इकडून सगळं मोकळं व्हायचं आणि त्यासाठी हसायचं भरपूर. इकडून मोकळं व्हायचं असेल, हसायचं भरपूर. आजारांची आठवण काढायची नाही. पाहुण्यांची काढा, त्यांच्याकडे बोंबलं 2-2 दिवस जायचं, राहायचं. आता आहेत का माणसं? राहतात का सांगा? पूर्वी 8-8 दिवस जायचं. आता बाई माहेरला जाईत असेल, ती बी 2 दिवस, तिसऱ्या दिवशी खोंड घ्यायलाच येते तिला गाडीवर, तिला बी ठेवत नाही. आता गौरी गणपतीला पण पाठवत नाहीत, लय डिलिव्हरीला पाठवणं तर 15 दिवस झालं की कधी येणार? मग एकटाच आहे. मग ह्याच्या अगोदर काही गाव घेऊन बसत होतास का? एकटाच आहे. कड जरा थांब. घरात आल्यावर तू तिचं काय तिला देणारच का सगळं? तिला बेडवरती सगळं लिहून द्यायचे आहे का ताकद आपली? सासू प्रत्येक काम करू द्यायचं का नाही? ते नाही. आणि मुली पण फार आहेत, नाही ह्यांच्यासाठी मला जावंच लागेल. काय मारायला लागलाय, टाचा कुडायलाय तिकडे, गप राहा की. आणि त्यामुळे काय होतंय, एकाच मुलावरती बास हल्ली, त्यातच बाई घायला येत्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या वडिलांचा कितवा नंबर असेल अंदाजे? 21वा. हा, आमच्या आजाच्या वेळेस बहुतेक लॉकडाऊनच होतं वाटतं. फाड काय होतं कोणाच ठाऊक. मी विचारायचं, आजा म्हणलं काय तुमच्या वेळेस काय होतं काय? अरे त्यावेळेस दवाखाना नव्हता, औषधं नव्हती, काम बी काय नसायचं, निवांत गडी. त्यात पैलवान, आजा आमचं पैलवान. मग काय, आजीला म्हणलं आजी कसं काय सांगायचं, पाळण्यातलं खाली ठेवायचं झोपवायचं आणि इकडलं पाळण्यात झोपवायचं. ते खाली झोपायला लागतंय तर दुसरं म्हणलं मग 25-30 वर्ष यातच घाललीस की? म्हणजे होय. तरी पण आणि म्हातारी तरी सुद्धा ना 100 वर्ष क्रॉस करून मिली. हा, ही अशी होती माणसं. आता एक झालं की काय बघायलाच नको, पाक खायला येते. पण तुम्हाला सांगतो, विनंती करतो, कसं आहे माहिती का, कुठल्याही गोष्टीनं कमजोर बनू नका. हे शुगर बीपी ह्याची लक्षणं सांगा बरं. बीपी वाले लक्षण सांगा बरं जरा. बीपीचं लक्षण काय आहे? एकदा छातीत दुखलं म्हणजे तुम्हाला बीपीचा त्रास सुरू झाला का? हे पित्तामुळे सुद्धा होतंय, लक्षात घ्या. पित्त वाढलं की चक्कर येणे, अंधारी येणे हे असतंय. पाया पडतो तुम्हाला मी, अजून एकदा पाया पडतो. तुम्ही हजारात लाईनला उभा राहा, मी लाईनला पाया पडतो, तेवढा अजून मी तरुण नाही, घ्या त्या म्हातारा झालेलो नाही. तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो. कुठलाही आजार असू दे, फक्त लक्षण पहिलं आहे का बघायचं. शुगरची लक्षणं काय आहेत सांगा बरं? माहितीच नाहीत आपल्याला.
आम्ही काय करतोय, तपासणी करायची, त्यात 250 शुगर दिसली की 250 शुगर आहे मला, लगेच ह्याचा बीपी वाढला, बीपीचा पण त्रास सुरू झाला. मग एकावर एक फ्री, बाय 1 गेट 1 फ्री. कशाला पाहिजे असला हा विषय? लक्षणं बघा, आजार कुठला हे बघा. मी काय आजार नाहीत असं म्हणत नाही, आहेत. पहिलं मेंदूतून काढायचं आणि दुसरं लक्षणं बघायची. आजारांची लक्षणं पाहिजे तुमच्यामध्ये. बीपीचा त्रास, चक्कर येऊन पडला एकदा म्हणजे तुला बीपीचा त्रास झाला, तुम्हाला लगेच त्रास झाला का? शाळेत आम्ही प्रार्थनेला आम्हाला मास्तर उभा करायचा असं, बरंच मुलं त्यावेळी चक्कर येऊन पडायचे. त्यावेळेस मी जरा असा दिसायला धष्टपुष्ट उंच होतो पहिल्यापासून. मास्तर आमचा, ए तोडकर, अरे ते पडलं बघ, घे त्याला लगेच न्यायचं, आत न्यायचं, 5 मिनिटं बसायचं, वारं घालायचं, 5 मिनिटांनी जरासं पाणी प्यायला द्यायचं आणि एक 10-15 मिनिटं तो रिलॅक्स झाला की पाणी घ्यायचं असं ओंजळीत आणि त्याच्या डोक्यावर थापायचं, झाला बघा ओके. आता शाळा तशा आहेत का? आता स्कूल झालंय. स्कूलमध्ये जरा चक्कर येऊन पडलं की डायरेक्ट ॲम्ब्युलन्स, डायरेक्ट त्याला हॉस्पिटलाइज. म्हणजे त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आणि तिथनं मास्तर फोन करायचे, सॉरी टीचर फोन करतात काय की तुमच्या मुलाला चक्कर आलेले आहे, अमुक हॉस्पिटलमध्ये आम्ही त्याला ऍडमिट केलेलं आहे. आई वडिलांचं धाबच दानांत्यात, मग धाबच दानांत्यात. आमच्या ह्याच्यात जर असं चक्कर येऊन पडलेलं कळलं का नाही, आई दुपारचं ठेंगच घेऊन यायची शाळेत. मग खायला पियाला नको, नाटकं पाहिजेत म्हणाय, पुरीशनी तर पुरी सोटलायला चालू करायची, मारायची. हा, आम्ही आंबे बिंब चोरायला आम्ही असायचो. तुम्हाला काय वाटलं आम्ही लय सज्जन आहे? लहानपणी आंबे चोरलेले आहेत आम्ही पण. आंब्यावरनं पडलं लय लागायचं, असं वाटायचं ना की आता भौतिक पाय मोडलायच पूर्ण. घरात दिसतो पण लंगडत यायचं. आई दिसली का नाही सरळ चालायला चालू करायचं. आई काय करायला माहिती, चुलीच्या समोर फुंकणी असते बघ, ते त्यानंच ठोकायची. म्हणजे लाकडानं बी लागत नाही, लोखंडानंच हाणायचं, त्यानं हाणायची. आम्हाला सुट्टी नव्हती मारायला, म्हणून आम्ही, आणि ते मार खाऊन कठीण झालो. चोरानं पण खाल्ला नसला एवढा मार आम्ही खाल्ला. आणि त्यावेळेस खरंच तसं होतं. आता तसं नाही राहिलं. आता स्कूलमध्ये वेगळं आहे नाही, आता आमच्या वेळी शाळेत वेगळं होतं. त्यावेळी चक्कर येऊन पडायचे. आणि एखाद्या वेळी जर समजा आपल्याला कंटाळा आला असला, माझं तर असंच असायचं, कंटाळा आला ना, जाताना दोघांनी तयार करून जायचं, हे आज तुम्हाला चक्कर आल्यासारखं करायचं, तुम्ही पडायचं, तुम्ही बी सावलीत आणि मी बी सावलीत, आणि त्यानं उभा करायचं. आणि जरी नाही झालं का नाही, चक्कर येऊन पडलं का नाही, मास्तर तिकडे बघताना बघा, ह्याला बाक्कन लात घालायचं, मास्तर पडलं बघा तर अरे घे त्याला, घे, लगेच घ्यायचं, ठेवायचं, निवांत राहायचं. ह्या अशा आयडिया होत्या. मग त्याला काय आपण काय बीपी म्हणायचं का? बीपीचा त्रास होता का त्यावेळेस मुलांना? शुगरचा त्रास होता का? आता जरा जरा काय व्हायची पंचायत. आपल्याला वाटते बहुतेक आपल्याला यम आलाच वाढतं. एवढं सोपं नाही बरं का मरायचं. तुम्हाला वाटत असेल हे आपल्याला कधी पण मरण येईल. तुम्ही जन्माला यायच्या अगोदर तुमचा राजीनामा लिहून घेतलाय, कधी कुठं कशानं ते ठरलेलं आहे. आणि ती वेळ यायच्या अगोदर मोदी साहेबांचा वशिला लावला तरी तुम्ही जाणार नाही, आणि किती कुणाचा वशिला लावला तरी तुम्ही परमेश्वराचा वशिला लावला तरी जाणार नाही. कारण रेल्वे खाली पडलेली सुद्धा जिवंत झालेली आहेत. आणि काय काय लोक जाता मेलेले आहेत. काय नाही बघा, काही लागत नाही. आता येताना आम्ही बघितलं एक ठिकाणी एक तरुण पोरग, मला वाटतं 20-22 वर्षाचं असेल, रस्त्यावरती मरून पडलं होतं. ऍक्सिडेंट झाला होता. आहे का मरणाला वय? गाडी पण तशी चालवली असेल, गाडीचा पाक बुक्काच झाला होता त्याच्या, 2 व्हीलरचा. मग कशी गाडी चालवली असेल विचार करा. माय बापू पाया पडतो, तुमचं टायमिंग ठरलेलं आहे, त्याच्या अगोदर तुम्ही जाणार नाही. मग कुणाचाही वशिला लावला तरी, कुणाचाही, तुम्ही जाणार नाही. वेळ आल्यावर तुम्ही राहणार नाही, हे एवढं लक्षात ठेवायचं आणि त्याच्यामध्ये जगायला चालू करायचं. बस. हे आजार बिजार काही नाहीत बरं का. तुम्हाला सांगू, स्वतः सायन्स काय म्हणते माहितीये का? हे आता आपल्याला सायन्स काय सांगते माहितीये का? 70% ही मानसिकता आहे आजारांच्या बाबतीत, 70%. आणि हे आयुर्वेद काय सांगतंय? 80% मानसिकता आहे. आणि अध्यात्म काय सांगतंय माहितीये का? अध्यात्म म्हणते की आमचा मार्ग धरा, तुमचा 90% आजार निघून जाईल, 10% फक्त मानसिक आहे म्हणते अध्यात्म. आणि तेच आपण बघितलं पाहिजे. आपण अध्यात्मातून काय शिकलो आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे का? रामायण बघितले का तुम्ही? रामायण मध्ये सगळे रडल्यात, माहिती आहे ना? सीता रडली, रावण रडला, इंद्रजित मेला त्यावेळेस. प्रभू रामचंद्र रडले, सीताला ज्यावेळेस नेली रावणानं त्यावेळेस काय म्हणाले? सीता सापडत नाही, काय करायचं?
लक्ष्मण रडलाय, कोण भरत रडला, शत्रुघ्न रडला, दशरथ राजा रडला, त्याच्या तिन्ही राण्या रडल्या, सगळी रडलेलं दाखवलं नाही, सुग्रीव हे ते सगळी सगळी रडलेले आहेत. मारुती कुठं रडलेला दाखवा बरं. मारुती रडलाय कधी? का माहितीये? त्याच्याकडे हिंमत होती. ज्याच्याकडे हिंमत आहे त्याला रडायची गरजच नाही. म्हणून बघा की सगळ्यात जास्त मंदिरं कुणाची आहेत? मारुतीची आहेत का नाही? आहेत का नाही? प्रत्येक गावात असेल मला वाटते. राम मंदिर नसेल, खरं मारुतीचं मंदिर आहे का नाही? आहे का नाही? आहे ना. बघा, आणि सिंपल फंड आहे हो. मारुतीला मंदिर बांधायला लय काय करावं लागतं असं नाही. एक आकाराचा दगड मिळाला, त्याला लाल रंग लावला, कुठेही ठेवलं की लगेच जय बजरंगबली सुरू. राम मंदिर बांधायला किती कोटी खर्च येते, मग कितीशे कोटी खर्च येते हे तुम्हाला माहित आहे. मारुतीच तसं आहे का? कुठेही उभा करा लगेच, आणि कुठल्याही ठिकाणी कुठल्याही संकटात कुठल्याही अडचणीत उभा राहणारा मारुती आपला. बरोबर आहे. प्रभू रामचंद्राला मदत केली, सीताला कोणी शोधली? तुम्हाला काय वाटतंय? त्याला काय अडचणी आल्या नाहीत? हा, समुद्राच्या वेळी 1400 किलोमीटर अंतर, किती 1400 किलोमीटर अंतर उडी मारून जायचं. सुरसा राक्षसीने आली, शिंकीने आली, लंकिनी आली, आल्यात का नाही? त्या राक्षसीने आल्यात का नाहीत? कुठं हार मानली? तुम्हाला साधं सर्दी यायचा अवकाश, पित्र स्वर्गातच यांची मिलीतच पाक मिलीत लगे सर्दी झालं की माझा दम लागतोय की काय, मला जीव जातोय का काय, घुटमाळ्यासारखं व्हायला लागलंय, मी मरायला लागलोय, मला कुठंतरी न्यार, मला जागवा. कशाला? तुला काय लोणचं घालायचंय तुझं? म्हाताऱ्या मरता मरत नाहीत बघा, म्हाताऱ्यांचं लय असते चाळ. म्हाताऱ्यांचं कसं असतंय, हा मला कुठंतरी न्या, काय तरी करा, मी लय कष्ट केले तुमच्यासाठी. कोणाला सांगतेस हे? कोणाला सांगतेस? असलं काय बोलत बसायचं नाही. उलट मरण येईल तेवढं लवकर बराय बघा. ह्या दुनियेत नवीन नवीन काहीतरी यायला लागलंय. आपल्या मुलाचा मृत्यू बघायच्या अगोदर आपण गेलेलं बरं का नाही? पण म्हाताऱ्याचं असलं नसते. काय जरी झालं बघा, कसं असतं ना, नुसतं म्हणायचं पोराचं लगीन बघितलं की मरायला मोकळी, डोळं मिटायला मोकळी, सुनाचं तोंड बघितलं की डोळं मिटणार. किती मेल्या सांगा बरं पोराचं लगीन केल्यावर? मेल्या कोण? म्हणजे नातवाचं तोंड बघणार. अशा पुढं आहेच. नातवाचं तोंड बघून किती मेल्या सांगा बरं? कुणी मरत नाही. मग म्हणता तिला आजीचं सुख नको? आजी पाहिजे की नातवाला? बर, तुझं सुख कुठंपर्यंत? नातू 10वीला गेला, 10वीचा निकाल ऐकून हिनं निकाल द्यावा का नाही चाट दिशी? मरत नाही. तेव्हा म्हणजे हाता तोंडाला आलाय, आता त्याचं लगीन बघितल्याशिवाय मरणार नाही. आणि चुकून त्यात जर नंबर लागला तर नातवाला म्हणते तू काय काळजी करू नको बाळ, तुझ्या पोटाला मीच येणार आहे. म्हणजे तू आमचा पाठलाग सोडू नकोस, तू राहा अशीच. काय सांगायचं? अशी परिस्थिती आहे. म्हणून सांगतो, विनंती करतोय बघा, आजार गिजार सगळे डोक्यातनं काढायचे आजपासून. लक्षण असली तरच मान्य करायचं, आणि लक्षण असतील तर घरगुती उपाय करायचे, घरच्या घरी करायचे. लगेच म्हणायचं नाही काय करू आता, काय करू आता, काही होत नाही. निसर्ग एवढी ताकद कुणाकडेच नाही. निसर्गातून जे जे उपचार दिल्यात ते सगळे उपचार आपण करायचे. तुम्हाला सांगायला चालू करतो, केस गळतीचा त्रास आहे, केस गळतीचा लिहून घेऊ नका ताई, पाया पडतो. कारण काय, लय जीव तोडून बोलतो मी. हा, मी सगळ्या महाराष्ट्रभर जातो, सगळ्या महाराष्ट्राच्या बाहेर जातो लेक्चरला, व्याख्यानाला, पण कुणाकडूनही 1 रुपया घेत नाही. पैसे सर्वस्व नाही, कारण हे देवानं दिलेलं काम आहे. ह्यातनं मला पैसे मिळत नाही, पण जे मिळतंय ते मी पैशात मोजू शकत नाही. म्हणून एवढ्या जीव तोडून मी तुमच्याशी बोलतोय, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? कारण पैसा पैसा काय पैसा सांगा बरं? किती श्रीमंत असू दे, रोज 1 कोटीला 1 गोळी, 1 कोटीला 1 गोळी. अंबानी वगैरे घेऊ शकतात बरं का रोज 1 कोटीची, रोज 1 कोटीची 1 गोळी. त्याने 100 वर्ष जगणार आहे का? कुठली असली गोळी सांगा? कोटीला असती तरी माणसाने घेतली असती, पण शक्य नाही. वेळ कुणीही विकत घेऊ शकत नाही, आणि ते आम्ही कुठेही बोंबलत घालवतोय. दवाखान्यात 15-15 दिवस ह्या करून पडायचं, 15 दिवस घालवायचं, आणि नंतर काय कळतंय, काय केलं तर काहीच नाही करू, नुसतं सलाईन लावून त्यात बरा झालो. मग गेलासच कशाला? घरगुती उपाय करायला सांगतो. कारण लिहून घेऊ नका, जे काय असेल ते युट्यूबवरती बघा. नंतर हे सुद्धा तुम्हाला युट्यूबवरती बघायला मिळेल, तिथं वेळ काढा वाटल्यास. पण आता फक्त मग जीव तोडून बोलतो, थोडंसं ऐकून घ्या. मोबाईलवरती रोज बघताय, आज प्रत्यक्षात दिसतोय तर बघा आणि ऐका, आणि तसं करा. बरोबर आहे ना? हां.
तर सांगतो तुम्हाला, केस गळतीचा त्रास आहे, तूप आणि लिंबूची साल घ्यायची, मिक्सरला लावून वाटायची, मिक्स करायची आणि केसांच्या मुळांना लावायचं, 10 मिनिटं ठेवायचं, 10 मिनिटांनी सगळ्यांनी केलं तर चालतंय, 10 मिनिटं ठेवायचं आणि 10 मिनिटांनी धुवून टाकायची, बस. त्याच्यानंतर केस गळती बंदच. करून बघा. केस लांब सडक सिल्की पाहिजे आहेत. आवळा घ्यायचा, आवळा माहिती आहे ना, मोर आवळा मोठा असतो बघा, तो आवळा चिरायचा आणि वडाच्या पारंब्या दोन्ही एकत्र मिक्स करायचं, मिक्सरला लावायचं, मस्तपैकी खोबरेल तेलामध्ये घालायचं हे आणि खोबरेल तेल उकळवायचं, वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि हे आठवड्यातून 1 किंवा जास्तीत जास्त 2 वेळा लावायचं खोबरेल तेल. लांब सडक सिल्की केस एकदम असे भरगच्च होऊन जातात केस. करून बघा ह्या गोष्टी. सगळ्यांना सुंदर दिसावं असं वाटतं की नाही? वांग असेल, काळे डाग असतील चेहऱ्यावरती, इथं बऱ्याच लोकांना असं टेन झालेलं असतं बघा, म्हणजे टेनिंग झालेलं असतं, उन्हामुळे त्वचा जळालेली असते, कोण कोण 2 व्हीलरवरनं गेल्यामुळे झालेलं असतं, काय काय झालं असतं. हे सगळं एका ऍप्लिकेशन मध्ये, म्हणजे एकदाच केल्यानंतर किमान 15 ते 20% तुम्हाला फरक जाणवेल. केळाची साल घ्यायची, त्याच्यावर लिंबू पिळायचं, त्याच्यात थोडंसं खायचं सोडा आणि थोडं तुरटी घालायची, हे मिक्सरला लावून पाणी शिंपडून थोडंसं वाटायचं, पेस्ट तयार करायची. ती पेस्ट चेहऱ्याला लावायची, 15-20 मिनिटं थांबायचं, 15-20 मिनिटांनी ते धुवून टाकायचं, बस. तुम्हाला एका वेळेतच वांग निघून गेलेला, तुम्हाला हे बऱ्यापैकी खूप कमी आलेलं तुम्हाला जाणवून येईल. आठवड्यातून फक्त एकदा करायचं, 7 ते 8 वेळा केला तर तुम्हाला प्रत्येक जण विचारेल की काय करता काय तुम्ही. 2 व्हीलरवरनं गेलं तरी सुद्धा हे जळणार नाही, काय होणार नाही, अशा सगळ्या गोष्टी होऊन राहतील. अजून तुम्हाला सांगतो, ज्यांना ज्यांना दिसायचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना ज्यांना वाटते की डोळे चांगले राहावेत, तर त्यांनी काय करायचं, दिसायचा प्रॉब्लेम आहे त्यांनी संत्र्याची साल, आपण बघा की लहानपणी करत होतो ना, डोळ्यात संत्रे आणले की लगेच डोळ्यात घालायचं, तर संत्र्याची साल, कडुलिंबाचं पान आणि गाजराचा तो पाठीमागचा भाग म्हणजे गुडघ्याकडचा भाग, काय म्हणतात तुम्ही त्याला, गड्डा, यस, गड्ड्याकडचा भाग घ्यायचा, हे मिक्सरला लावायचं, वाटून. आता तुम्हाला दगडावर वाटा म्हणल्यावर तुम्ही म्हणा मरू दे तिकडे, रेडीमेड आहे का सांगा. हे घ्यायचं, मस्तपैकी मिक्सर लावायचं, वाटून घ्यायचं, दगडा वाटला तर सगळ्यात भारी, वस्त्रगाळ करून घ्यायचं, 2-2 थेंब फक्त डोळ्यात झोपताना रात्री घालायचं. आठवड्यातून 2 किंवा जास्तीत जास्त 3 वेळा करायचं. झोप ही शांत लागेल, मेंदू ही शांत होऊन जाईल, डोळ्यातलं जे लेअर आले असतं ना, पडदा येतो बघा, हा पडदा निघून जाईल, काचबिंदू मोतीबिंदू पुढच्या लाईफमध्ये तुम्हाला होऊ शकत नाही. आणि त्याच्यापेक्षाही जास्त म्हणला तर नजर चांगली राहील. कारण आजकाल काय झालंय की मोबाईलमुळं, टीव्हीमुळं, लॅपटॉपमुळं, कॉम्प्युटरमुळं मुलांचे डोळे खराब व्हायला लागलेले आहेत, आपले डोळे काय अंशी खराब व्हायला लागले, कारण खाणं पिणं तसं राहिलं नाही. तर हे जर तुम्ही केलात घरगुती उपाय तर डोळे खूप छान राहतात, डोळ्यात तुम्हाला नजर चांगली राहील आणि परमेश्वरानं सगळं तुम्हाला दिलंय, तुझं आहे तुझं पाशी. तुम्हाला सांगायचं झालं तर बघा, किती घाई गडबडीत जेवताना खाडा जर असेल घासामध्ये तर तो दाढेत येतो का नाही, येतोय का नाही? कोण कुठली चाळण बसवली असेल देवानं, विचार केलाय का? म्हणून तो काळजी करणारा सगळ्यात मोठा आहे, त्याच्या पुढची तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त खाणं आणि व्यायाम करणं, ह्याच्या पलीकडे काही करू नये असं मला वाटतंय बघा. कारण तो काळजी घेतोय. केस जातो का वात, हा बारीक केस असतोय, जातो का? काय बसवलं, कुठला सेन्सर बसवला असेल देवानं, विचार करा. कारण काळजी घ्यायला तुम्हाला सगळं तुमच्याकडे दिलंय, फक्त काय झालंय की त्या बुद्धी दिली ना, त्याचा वापर कुठं करायचा हे आपल्याला हल्ली बहुतेक समजना झालाय असं मला वाटायला लागलंय. उगाच हे आजार येडपटागत उगाच काहीतरी आजार करत बसू नका. काय नाही हो आजार बिजार, डोक्यातून काढा तुम्ही. आम्ही तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत राहील आणि आम्ही आहे म्हणजे घरगुती उपाय सांगतोय. एक फोन करायचा, मला वाटते नंबर दिलेत बघा, मोबाईल नंबर वगैरे दिलेले आहेत, याचा फोटो काढून घ्या आणि प्रत्येकाने याच्यावरती फोन करा. आता महिला वर्गांना सुद्धा खूप साऱ्या अडचणी असतात, मासिक धर्मामधल्या अडचणी असू द्यात किंवा अजून बरेच असतात, हिटच्या असतात, काय काय असतात, सगळंच मी इथं उघड बोलू शकत नाही, म्हणजे माहिती असून सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगू शकत नाही. तर याच्यावरती फोन करायचा आणि तुम्ही विचारायची तुमच्या मनातली शंका. आम्ही महिलांच्यासाठी, महिलांच्या स्वास्थ्यासाठी महिला स्वास्थ्य फाउंडेशन आमचं आहे, तिथं माझी मिसेस म्हणजे संजीवनी तोडकर मॅडम माई या काम करतात. तुम्ही फोन केला तर माईंशी बोलायचं आहे म्हणा, माई तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील किंवा त्यांची टीम आहे, ती टीम सुद्धा तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल. एक्सपर्ट लोक, डॉक्टर लोक तिथं बसवलेले आहेत, जी तुम्हाला एकही रुपया कुठल्याही प्रकारचा आम्हाला द्यायचं नाही. नाहीतर फोन केल्यावर तुम्हाला असं वाटतंय का की 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये काहीतरी मागतील, नको, पाया पडतो, फक्त तुम्ही ओके राहा बस. कारण कसं आहे, जर स्त्री ओके राहिली, कारण
भारत देश एकमेव जगातला देश असा आहे की जिथं स्त्रीला खूप मान सन्मान दिला जातो. म्हणून आमच्या देशाला सुद्धा आम्ही आमच्या आईचं रूप दिलेलं आहे, भारत माता म्हणलेलं आहे, माहिती आहे ना. म्हणून तुम्ही ठीक राहावं एवढीच आमची संकल्पना आहे. त्यातून तुम्ही फक्त पाया पडतो माता भगिनीनो, तुम्ही तुमच्या अडचणी ज्या काय असतील त्याच्यासाठी तुम्ही फोन करा. ओव्हरऑल बाकी सगळं मी तुम्हाला सांगून देणार आहे. आपल्यालाही सांगतो, तुम्हाला मी एकटा बास आहे, बाकी काय करायचं टेन्शनच घ्यायचं नाही. हे ज्यांना वाटते की नाही काही संसारात काही राम राहिलेला नाही, मला भेट वागा एकदा. संसारात राम काय, लक्ष्मण हे भरत शत्रुघ्न लाईनच लावशील तू फक्त मला भेट, बाकी काही टेन्शन घेऊ नको. संसारात राम राहिला नाही म्हणतात बरीच लोक. काय हो, पहिल्यासारखी ताकद राहिली नाही. चुकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. तुम्हाला पाहिजे ना तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत उभा राहील, सदैव. बस एक फोन करायचा, तुम्हाला त्या कॉलवरती सगळं मिळेल. काय वाटलं भेटायला आहे, आपल्याला पण सांगतो, शक्य झालं भेटायला आलात तर सविस्तर बोलता येते. फोनपेक्षा प्रत्यक्षात बोलता चांगलं येतं आपल्याला. तुम्हालाही सांगतो की तुम्ही प्रत्यक्षात जर भेटलात तरी चालतंय, नाही जरी भेट झाली तरी तुम्ही एकदा तोडकर संजीवनीला भेट देऊ शकता. नसेल तर कमीत कमी फोन तरी करायचं. रोज सकाळी उठल्यानंतर नाश्ता झाला की 1 चमचा पांढरी तीळ चावून खायचं. संसारात राम लक्ष्मण ऑटोमॅटिक तयार, टेन्शनच घ्यायचं नाही. बऱ्याच लोकांना कसं असतं माहिती आहे का, मानसिकता झालेली असते कामाच्या ह्याच्यात, घाईत गडबडीत. आणि पुरुष मंडळींना खरंच खूप टेन्शन असतं बरं का. म्हणजे बाहेरचे 100 प्रकारचे विचार त्यांना असतात, त्यामुळे मानसिकता थोडीशी ढासळलेली असते. त्यात असं वाटतं की काय मुलं ऐकत नाही, काय असंच आहे तसंच आहे, कर्ज आहे, अमुक आहे तमुक आहे. कोण कोण लोक फाशी घ्यायला जातात. असल्याशी ना फाशी घेऊ नका, माझ्याकडे या, मीच देतो तुम्हाला. काय तर कशाला मरायची, हिंमत ठेवा मित्र, मी आहे तुमच्या सोबत. काही टेन्शन घ्यायचं नाही, काही टेन्शन घेऊ नका, विनंती करतो. काय असलं करायची गरज लागत नाही, फाशी बिशी काय घ्यायची गरज लागत नाही. सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत. परमेश्वर आहे, कुठं ना कुठं उभारतो आपल्याला. आणि आज लक्षात ठेवायचं, तुम्ही फक्त श्रद्धेनं घरगुती उपचार करा, तुम्हाला कुठं ना कुठं परमेश्वर उभारेल ना, हे मी गॅरंटी देतो. पांढरे तीळ चावून खायचं, तुम्ही खसखस खावा, नाही तुम्ही तीळ खाल नाही, आमचं खसखस खायचे. म्हणजे कंबरदुखी गुडघेदुखी जे काय असतं ना, महिलांना कंबरदुखीचा त्रास असतो, रात्री जेवण झालं की 1 चमचा खसखस खायची. आणि तुम्ही सगळ्यांनी 1 चमचा पांढरे तीळ सकाळी खायचं. आणि त्याच्यानंतर अशोकाच्या पानांचा अगदी थोडा 1 किंवा 2 पानं घ्यायचं आणि त्याचा काढा करून प्यायचं किंवा त्याचा रस करून प्यायचं. बस बघा, ऑटोमॅटिक एनर्जी यायला लागते सगळ्यांना, दोघांना पण. एक व्यवस्थित सांगतो, आता गणपती म्हटलं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, विघ्नहर्ता विनायक सगळ्यांचा असतोय. गणपती ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस बघा आपल्याला आगाडा माहिती आहे ना, आगाड्याच्या पानांचा रस किंवा त्याचा काढा, तुऱ्यांचा काढा करून प्यायचं. बघा कमीत कमी 5 वर्षांनी लहान दिसायला लागाल आणि सगळी ताकद तुम्हाला परत येईल, पूर्ण पॉवर परत येते. दरवर्षी तुम्ही करायचे. बस 3 वर्ष करायचं. परत लाईफमध्ये तुम्हाला किमान 10 वर्ष मागं वळून बघायची गरज नाही. 3 वर्ष म्हणजे 3 वर्षामध्ये दर वर्षात फक्त 5 दिवस करू शकतोय का नाही. काय खर्च आहे सांगा, आघाड्याच्या पानांचा जर रस करून प्यायला काय खर्च आहे, किती खर्च येणार आहे. अहो सगळं सांगितलं ना, तुझं आहे तुझं पाशी. लय ताकद दिली निसर्गामध्ये देवानं आणि ती वापरली पाहिजे आपण. आणि ते आपल्याला माहिती आहे, आपल्याला बुद्धी आहे, पण का आपण हे साईड इफेक्ट वाला सगळं घेतोय. हो का, आयुर्वेद भारत देश सोडून सगळे देश मान्य करतात, माहिती आहे का. भारत देशातच फक्त आयुर्वेद, आणि तो आहे भारत देशाचाच. म्हणजे आपल्याच पोराला आपण वाईट म्हणतोय, अशी परिस्थिती आज झाली आहे. माझ्याकडे 54 देशातून लोक येतात ट्रीटमेंट घ्यायला, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला. 54 देशातून लोक येतात. ज्यावेळेस सांगतो ना मी 3000 बिल झालं, 4000 बिल झालं, 5000, त्यांना चेष्टाच वाटते तिची. ते म्हणतात 5000 मध्ये कसं रिपेअर होणार. अरे हेच तर आयुर्वेदाचं आहे, खाऊन तरी बघ. 2 आणि 3 आणि 4 हजारामध्ये माणूस रिपेअर होऊन जातो आमच्या इथं. आमच्या इथं तपासण्या करायची गरज लागत नाही. आणि हे बघा, टाळ्या वाजू नका ह्या बाबतीत. हे जर सगळं श्रेय निसर्गाला आहे, आम्ही मशीन मध्ये घालत नाही. हे काय होतंय, माणसं रिपोर्ट बघूनच जास्त घाईला आल्यात. खरं सांगायचं हल्ली जे दुखणं आहे ना, हे बघा रिपोर्ट काय चुकीचे नसतात, वाईट नाही, काढायला पाहिजेत. आपल्या शरीरात काय किती आहे बघायला पाहिजे, पण त्याचा डोक्यावर किती परिणाम करून घ्यायचं हे आपण ठरवायला पाहिजे ना. आम्हाला जरा काय झालं ना की झालं बघा, लक्षणं नाहीत काय नाहीत, 250 शुगर म्हणलं की आपल्याला लगेच त्रास सुरू झाला. त्याच्या अगोदर माहित नव्हतं त्यावेळेस. काय काय लोकांना एवढा ऊत आलाय का नाही काय सांगायचं. मित्राबरोबर सहज म्हणून तपासून घेऊया की म्हणतात, गंमत म्हणतात. गंमत तुझ्या आयुष्याची गंमत होती त्यात. हे तपासण्या बिपासण्या करायचं लय डोक्यात ठेवायचं नाही. आणि ठेवलं तर करा तुम्ही. प्रत्येकाच्या शरीरात, मी आता तुम्हाला काय गोष्टी खऱ्या सांगतो बघा, प्रत्येकाचं शरीर सारखं आहे का.
पुरुष आणि स्त्री सारखा आहे का? मसल्स मध्ये फरक आहे, उंचीमध्ये फरक आहे, ताकदीमध्ये फरक आहे, सगळ्यामध्ये फरक ठेवलाय. मेल आणि फिमेल मध्ये फरक आहे. मग मेलचं पण 80-120 आणि फिमेलचं पण 80-120 कसं? म्हणजे असू शकतं, नाही असं नाही, पण सगळ्यांची ताकद सारखी आहे. पुरुषांच्या मध्ये 2 पुरुषांच्या मध्ये ताकदीमध्ये फरक असू शकतो, उंचीमध्ये फरक असू शकते. प्रत्येकाचं खाणं पिणं वेगळं असू शकते. आता माझं खाणं विचारलं तर मी आज एका टायमाला 5 दा निघतोय भाकरी चपाती. 5 चपाती खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही. व्यायाम पण करतो तसा. हा, दिवसभरात 80 बदाम खातो मी, पाव किलो तूप खातो रोज. हा, व्यायाम करतो करताई, व्यायाम करतो. हा, तुम्हाला वाटलं हे खाते नाही असं कसं आहे? नाही, आमच्याकडे कोल्हापूरला असं आहे, खाद बोकडाची आणि काळा माकडाची. तसं नाही, व्यायाम करतो. व्यायाम केला पाहिजे ना, तरच मी तुम्हाला सांगू शकतोय. व्यायाम केला पाहिजे. व्यायाम सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्हाला पण सांगतो, योगा करा, काही करा, जिना खालवर करा 10-15 वेळा, 20 वेळा, बघा ऑटोमॅटिक दम लागणं. पहिल्या दिवशी लागेल, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या, चौथ्या दिवसापासून दम लागणं कमी होईल हळूहळू. आम्हाला कष्ट करायचंच नाही, शरीराला कष्ट द्यायचं नाही. सगळं ऐकतं पाहिजे झालंय, म्हणून आजार वाढल्यात बघा. आणि हे 80-120 अमुक तमुक सगळं बरोबर जरी असलं तरी आपल्या डोक्यात ठेवायचं नाही. हे चुकीचं आहे असं नाही, पण आपल्या डोक्यात राहिलं ना. हो का, 250 शुगर आजपर्यंत होतीच ना, तपासल्यावर कळालं. तपासलं नसतं तर गोड खाणारच होतात ना, खाणार होता की नाही? ह्याच्या आधी खाल्लं काय झालं का? मग तपासल्यावर का बंद करायचं? तुम्ही तुमचं रेग्युलर जे आहार आहे तो आहारामध्ये फरक नाही करायचा, फक्त व्यायामाची जोड द्या. बघा तुम्हाला किती फ्रेश वाटेल. आणि लय व्यायाम करायची गरज लागत नाही, नुसतं फिरायला. आता तुम्ही म्हणा शेतात रोज मरणाचं काम आहे, काम वेगळं, त्यावेळेस कामाची मानसिकता असते. आणि सकाळी उठून फिरायला जाणं वेगळं, त्यावेळेस आपल्याला फिरा. आणि माता भगिनी तुम्हाला पाया पडून विनंती करतो, एकटीच फिरायला जावा. याव कुठं तर दरोडा घालायचं असल्यासारखं ना, 5-6 जणी मिळाल्याशिवाय फिरायला जायचं नाही बघा. आणि रात्री टीव्हीवर काय झालंय का नाही तिची चर्चा करत जायचं. त्यात एखादी असते का नाही, तिला बघा फिरायचा कटाळा आला का नाही, ती काय म्हणती माहितीये का? काय बाई, ती अमक्याची सून सकाळ सकाळी फिरायला गेली आणि ऍक्सिडेंट झाला आणि मेली नव्हता सगळ्याच परत. एखादी म्हणली की नाही, गुडघं लई दुखायला लागल्यात ग, काय करावं काय करणार, जळला वनवास, आज जाऊया काय काय घेतलं परत. सगळ्यांच्या मनात तेच असते, चला म्हणते कुणीतरी निमित्त. म्हणून एकटं आणि तोंड बंद करून जायचं, तोंड बंद करून जायचं, टीव्हीवरच्या चर्चा करायची नाही, गप फिरायचं आणि यायचं. बघा तुमचा आजार जातील निघून. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं. रिपोर्ट बरोबर असतात. प्रत्येकाच्या शरीरात त्याच्या ताकदीनुसार त्याच्या खाण्यापिण्यानुसार घटक असतात. त्याचा त्रास होत नाही तोपर्यंत हायगे करायचे नाही. ज्या दिवशी त्रास होईल त्या दिवशी तोडकर संजीवनी आहे, तुम्ही काय चिंता करू नका. घरगुती उपाय जास्त करायचे. हा, आम्ही आहे म्हणजे घरगुती उपाय करायचे, हे लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यांना पाया पडतो. आणि घरच्या घरी माझ्या लहानपणी ना बघितलं ना, तर साप चावला ना एखाद्या माणसाला गावात, तर त्याला मंदिरात नेऊन बसवायचे, झाडपाला खायला द्यायचे, जाय बरं व्हायचं ना. विंचू चावल्यानंतर मी बघितले सफरचंद खायला द्यायचे, मिनिटातच विष उतरून जायचं त्याचं. आमच्या इथं आता ते म्हणायचे मंत्र मारलेला सफरचंद आहे, असं आहे तसं आहे. कसलं होतं माहित नाही, पण सफरचंद खाल्ल्यानंतर कमी येतं. माशी, मधमाशी किंवा ती गांधील माशी चावते बघा, त्याचा काटा सोडते ना, लिंबू घ्यायचं, त्याच्यावर मीठ टाकायचं आणि त्याला चोळायचं, काटा पण निघून जातोय आणि ती सूज पण उतरून जाते. लगेच मिनिटात सूज उतरून जाते. ह्याच्यापेक्षा फास्ट काय पाहिजे तुम्हाला सांगा बरं? लूज मोशन सुरू झालंय म्हणजे जुलाब सुरू झाल्यात, मेथीचे दाणे चमचाभर जिभेवरती ठेवायचे आणि कोमट पाण्याबरोबर गिळायचे. ज्या मिनिटाला घेणार त्या मिनिटाला पॅकच, बंदच. ह्याच्यापेक्षा फास्ट काय पाहिजे? डोकं दुखतंय, चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं, अर्धा मिनिट गप बसायचं आणि अर्ध्या मिनिटानं अर्धा ग्लास पाणी प्यायचं. पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं दुखायचं थांबतंय. ह्याच्यापेक्षा फास्ट काय पाहिजे सांगा बरं? हे थायरॉइड म्हणून आता जे हे करताय ते 30-35 वर्षापूर्वी कुठं मेला होता का? कुठं होता? आता गड्याशनी मी थायरॉइड व्हायला लागलाय, काय सांगायचं. पुरुष मंडळी पण मला थायरॉइड आहे म्हणून सांगता, मला आश्चर्यच वाटते काय गोष्टींचं. हे का झालंय माहितीये का? थायरॉइड की हल्ली बोलणं खूप कमी झालंय. मोबाईलवरचं बोलणं, मोबाईलवरती बोलायचं, व्हॉट्सअप, नाहीतर लावला की फोन कुणाला ऐकायचं, हॅलो हो अहो साहेब
खरंच पाटील साहेब. आणि ते काहीतरी कॉड लावून थायरॉइड नाही तुला काहीतरी मोठा आजार व्हायला पाहिजे असं सगळं असतंय. हे बंद करायचं. जरा बोलणं ठेवा. व्यायाम व्हायला पाहिजे. ह्या ग्रंथी ओपन होणार कशा? ग्रंथी ओपन व्हायला पाहिजेत. आपणही पाया पडतो. जरा ग्रंथी ओपन होण्यासाठी जरासं बोलणं पाहिजे. बोलल्यानंतर चेहऱ्याचा व्यायाम होतो. चेहऱ्यावरती पण तेज येतं. हे सदानी कदा रुसलेल्या तोंडाचं काय सांगायचं. एकेकाचं तोंड बघितलं रागच येते मला. का हुंदरागत तोंड असं काय काय असतात बघा. बीपीची गोळी खायला जे असतं का नाही ते येतात माझ्याकडं. ते नुसतीची गोळी चालू काय वाटतं कुठल्याही गोष्टीचं कारण करतात. परवा एक 70-75च्या पुढचंच होतं आणि मला सांगत आले. मी म्हणलं काय झालं मामा काय होतंय? काय नाही माझ्या लघवीच्या पिशवीमध्ये लघवी साठते. मग त्यात काय मसाले ताक साठवतोस? काय साठवतोस? काही सांगतात. हे काय आजार आहे का सांगा बरं. मी म्हटलं त्रास का? नाही त्रास काय होत नाही. नंतर काय होतंय ते असं नळ्यातनं भरत का नाही पायपी मधून भरत वरती येते. मग म्हणलं इकडनं धबधबा चालू होतो का? नाही तसं काय होत नाही. त्रास काय नाही करत पुढे जाऊन माझ्या किडन्या फेल व्हायला नको. तुझं राहिलं किती तुला न्यायचं आता वेळ आली. तिकडं स्मशानभूमीत तुझी तयारी केली आहे. इथनं पुढे किडन्या फेल जाऊन तू काय. बरीच लोक लघवीला फोर्स येत नाही काय करायचं. मोटर बसवू. अहो खरं आहे ही येतात माणसं अशी. काय करायचं. अशी सगळी लोक आहेत. हे काय आजार आहेत का? आजार आहे का हे सांगा बरं. नाही विषय गमतीचा नाही खरं तर. एक गांभीर्याचा विषय. असं आजार. आता 82 वर्षाचं म्हातारं होतं आणि मला म्हणते लघवीला फोर्स येत नाही. काय सांगणार सांगा बरं. झालं ना आता 25ला फोर्सला आता आणायचं कुठून ना. झालं की आता संपलं की. होते ही नशीब समज. ती बी बंद झाली म्हणजे देव दे हाय की हो ते लक्षात ठेव. म्हणून तुम्हाला सांगतो चला पुढे जाऊया आपण. थायरॉइड म्हणजे काय आहे नेमकं. थायरॉइड सांगा बरं. थायरॉइड काय सांगा बरं. काही ग्रंथी अनबॅलेन्स होतात त्याला थायरॉइड म्हणतात. बरोबर आहे. ग्रंथी अनबॅलेन्स होण्याच्या पाठीमाग काहीतरी कारण असेल. उष्णता शरीरामध्ये महिलांच्या मध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त असतं. पुरुषांपेक्षा महिलांना हीट जास्त असते आणि त्या उष्णतेमुळे काय होतं की ग्रंथी अनबॅलेन्स होतात. जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्या लीक होत नाहीत किंवा जास्त लीक होतात. त्याला थायरॉइड म्हणतात. मग जास्त लीक झालं तर इथं होऊ शकतं असं काहीतरी. मग त्यानं त्रास पण काय होत नाही. पण काय होते मानसिकता झाली ना की नाही हो माझा ते जीव घुटमळल्यासारखाच होतोय. माझं नरडच कोणतर दाबतंय असं वाटतंय. हे डोक्यातनं काढा. हे असं काही होत नाही. हे लक्षणं नाही थायरॉइडची. नरड दाबल्यासारखं होतंय. सूजच आली. उष्णतेनं होतंय. उष्णता कमी केली बस. नारळीच्या खाली झाडाच्या खाली मुळ्या घ्यायच्या. पांढऱ्या मुळ्या असतात बघा. साधारण बोटाच्या आपल्या 2 पेरा इतक्या 4 मुळ्या घ्यायच्या. तांब्याभर पाण्यात टाकायच्या. कडक उकळवायचं हे पाणी. वस्त्रगाळ करून घ्यायचं. गडगड गडगड गड करायचं. थुंकून टाकायचं बस. 2 महिने फक्त करायचं. 2 महिन्यात गायबच. बीपीचा त्रास आहे. ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी अजिबात. ज्याला भीती आहे त्याला बीपी आहे लक्षात घ्या. भीती आणि बीपी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि बीपीची गोळी घेणारा माणूस आणि दारू पिणारा माणूस काही फरक नाही दोघांच्या. ह्याला सकाळी 7 वाजता न चुकता गोळी घ्यायची सवय. त्याला संध्याकाळी 7 वाजता न चुकता लेवल लावायची. हा त्याला लेवल नाही मिळाली का नाही बघा की लगेच अस्वस्थ होते. काय खरं नाही म्हणते. हात थरथरायला लागतात. बीपीची गोळी घेणारा पण विसरला तर बघा की जोपर्यंत लक्षात नाही तोपर्यंत गाडी सैराट असते. लक्षात आलं की ह्याचा बीपी वाढलाच. माझी गोळी विसरली. बायकोला फोन करतोय लवकर आणून दे नाही तर मला अटॅक आलाच. मर जा की तिकडे. पॉलिसी काढल्यास ना. नसलं तर काढ भरगतचं पॉलिसी काढ. बीपीचीच गोळी विसरून जा. बायका पोरं निवांत जगतील. हे यांना वाटतंय मी मेलो तर बायका पोरांचं कसं. बायको काय करेल माझी. तू मरच.
किती प्रेम असू दे आई, अर्ध्या तासाच्या पुढे बाई रडत नाही बरं का. तुम्हाला वाटत असेल माझं पटत नसलं तर मरून बघा. अर्ध्या तासाच्या पुढे फक्त पदर आडवा असते आणि त्या जाळीतनं बघते कोण कोण आल्यात, कोण कोण आले, कोण राहिले. बाहेरची गडबड करायला घ्या उचला आता, घ्या उचला असतात. असं म्हणजे की थांबा थांबा अजून गडिंग्लज वरून आमचं पाहुणं यायचं आहे. तिला कसं कळलं? तुम्हाला पोचवून आल्यानंतर हिला जेवायला बसवली, हिची काय आता मी काय जेवणार नाही, आता माझं काय राहिलंय, मला काय आता अन्न गोड लागणार नाही. शेजारची बाई म्हणते गप रड गप रड. आता गप कसं रडायचं? त्यात एखादी अवखळा येते ती म्हणते काय तोंडानं बोलतो. मग कशानं आजपर्यंत कशानं बोलत होती? गप सांग तोंडानं बोल, तोंडानं बोल. पोरांच्याकडे बघ, पोरांच्याकडे बघ. हे राधा अगे पोरांच्याकडे बघ ग बाई, पोरांच्याकडे बघ आणि 2 घास खा. एवढा भात खाती हायगी करत नाही. आणि तिसऱ्या दिवशी टीव्ही लावून बसती. तिसऱ्या दिवशी तुम्ही मेला, तिसऱ्या दिवशी घरात हळूच दरवाजा लावून रात्रीचं नाटक बघत बसती आणि त्याच्यात असती. अशी परिस्थिती आहे. आमची पण परिस्थिती ती आहे. तुम्ही हसू नका, आम्ही गेल्यावर पण तीच परिस्थिती होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? आमची तीच करणार आहे. लक्षात ठेवा, विनंती करतो. चला असो काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणून हे हसलात मगापासून कुणाला हप्ता लक्षात आला का? माझा हप्ता भरायचा आहे, उद्या काय करायचं आहे, हाय का लक्षात कुणाला? हे आम्हाला उतलय आहे. कर्ज काढायचं, घर बांधायचं, एकच दरवाजा ठेवावं का नाही? 2 मुलगा आहेत म्हणल्यावर 2 दरवाजे. छोट्या मुलग्याचा, मोठ्या मुलग्याचा. आणि तुझा मुक्काम गोट्यात. तू म्हशीच्या शेडत राहा. तू आयुष्यभर कष्ट कर आणि शेवटी शेतावरच्या कुपीत, नाहीतर म्हशीच्या गोट्यात. म्हशी यायला झाली, म्हाताऱ्याला टाकला. दुसरं काय? हे बघा, एकच दरवाजा ठेवायचा, स्वतःसाठी घर बांधायचं. ज्याला यायचं आहे ये, ज्याला काय वाटतंय गेट आउट. तरच तुम्ही आयुष्य जगणार आहे. कर्ज काढायचं आणि गाडी घ्यायची, हप्त्याचं टेन्शन घ्यायचं. हलकी गाडी घ्यायची नाही, भारीतली गाडी घ्यायची. एखादा गुंठा इकायला लागला तरी चालेल, खरं भारीतली गाडी घ्यायची मस्तपैकी. 1/4 भरल्याशिवाय कोण देत नाही, माहिती आहे ना? 1/4 भरायचं, गाडी घ्यायची, बायकोला फिरवायची त्यातनं मस्तपैकी. गॉगल बिगल घालून बसायचं बाजूच्या सीटवरती 4 व्हीलर मध्ये बायको, तिला घेऊन फिरायचं पाहुण्याकडं. तिला म्हणायचं तू बी चालवती, म्हणली येत नाही कुठंतरी ठोक म्हणायचं, खरं बस. 3 महिने बँक काय तुमच्याकडे येत नाही 1/4 भरल्यामुळं. 3 महिन्यात हाऊस पिढून घ्यायची आणि 3 महिन्यात बँक आली की घेऊन जाऊ म्हणायचं. 3 महिने तरी जगलो, बरोबर आहे का नाही? नाहीतर शेजापाजाऱ्यांची इच्छा तीच असते की जी गाडी बँकेनं ओढून न्यावी. 3ची इच्छा पूर्ण झाली, आपली हाऊस पिटली. कर्जाचं काय ती बँक बघू दे तिकडं. गाडी नेल्यास ना हप्ते बी तूच भर, विषयच कट. काय लागतंय जगायला, काय ना? हे काय म्हटलं टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घेणे नाही बघा, हे टेन्शनच BP, शुगर आणि मरण हे ठरलेलं आहे. मगापासून असलात खरं सांगा, एक गेम खेळायची का सगळी जण मिळून? लहान व्हायचं का? हा नक्की काय? हा पहिलं मी सांगतो, पाटील साहेब तुम्हाला नमस्कार सांगतो. हे मगापासून बोललोय ना, हे किती ऐकलंय तुम्हाला बघायचंय? 90% माणसाने ऐकलेलं नाही आपलं, 90%. आणि मी प्रूफ करून देतो बघा. हाय सगळे तयार? हा आता सांगतो, ऐकून घ्यायचं. गेम कशी खेळायची ते सांगतो, ऐकून घ्यायचं आणि गेम खेळायची. हा ओके ठीक आहे. सुरुवातीला सगळ्यांनी हात जोडायचे. आता पुढे काय करायचं सांगा बरं? घेतला ऐकून? सगळ्यांनी हात जोडले. आम्ही काय मरावं? ऐकून तरी घ्या. मी काय म्हणलं, ऐकून घ्यायचं आणि मग ओके. आता सांगतो, गप उमाना ऐकून घ्यायचं. हा आणि मग पुढं सगळ्यांनी सांगू ना. हा सगळ्यांनी हात जोडायचे काय. आणि मी स्टार्ट म्हणलं की जोरात 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 हात चोळायला चालू करायचे. जोरात 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 अजून जोरात अजून जोरात जोरात. स्टॉप म्हणलं की लगेच थांबायचं. 1 2 3 गो म्हणलं की टाळी वाजवायची. मग आहे का?
मी काय सांगितलं 1 2 3 गो म्हणलं की हो का. आता परत सांगतो, हात जोडायचे, स्टार्ट म्हणलं की चालू, जोरात 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 स्टॉप, 1 2 3 गो, लगेच टाळी वाजवायची. आलं लक्षात? खेळायची काय? नक्की सगळे तयार आहे काय? चला जोडा हात. अहो खरं आहे, ही येतेच माणसाशी, काय करायचं, अशी सगळी लोक आहे. असं म्हणलं की थांबा थांबा, अजून गडिंग्लज वरनं आमचं पाहुणं यायचं आहे. तिला कसं कळलं? अजून जोरात, अजून जोरात, स्टॉप. काय सांगितलं मी? आपण पटवून देत नाही सगळ्या गोष्टी. आता परत चान्स. चला हात जोडा, जोरात, अजून जोरात, अजून जोरात, अजून जोरात, जोरात 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 जोरात, स्टॉप. हात जोडा, हात जोडा. चला लास्ट चान्स, लास्ट चान्स, स्टार्ट. जोरात 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 जोरात, अजून जोरात, अजून जोरात, अजून जोरात, अजून स्टॉप. 1 2 3 गो म्हटलं. आपण पटवून देते सगळ्या गोष्टी. आता परत चान्स. चला हात जोडा, स्टार्ट. जोरात 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 जोरात, अजून जोरात, अजून जोरात, अजून जोरात, जोरात 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 जोरात, स्टॉप. हात जोडा, हात जोडा. चला लास्ट चान्स, लास्ट चान्स, स्टार्ट. जोरात 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 जोरात, अजून जोरात, अजून जोरात, अजून जोरात, अजून स्टॉप. 1 2 3 गो म्हटलं. काय करावं आम्ही काय करावं असं वाटतं. मी म्हणलं ना पाटील साहेब, आम्ही पटवून देतो सगळ्या गोष्टी. ह्या 1 मिनिटामध्ये आजार आठवला का कुणाला? मस्त वाटलं की नाही? हे आयुष्य आहे का नाही सांगा? थंडी गेली बघा, हे आयुष्य आहे का नाही? असं 1 मिनिटाचं, 1 तास, 1 तासाचं 1 दिवस आणि 1 दिवसाचं 1 आयुष्य असं जगायला काय लागतंय? पैसे खर्च केले का? आता मजा आली का नाही? पैसे खर्च केले? वाजवा, त्यात तरी कशात चेंगड, जोरात वाजवा. आनंद मिळवण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी पैसा खर्च करायची गरज लागत नाही. दुःख मिळवायचं असेल, पायावर काहीतरी मारून घ्या आणि दवाखान्यात ऍडमिट व्हा. बरोबर आहे का नाही? नसेल तर फाशी घ्या. काय आहे सांगा की? अहो जगायला काही लागत नाही, सगळं परमेश्वरानं तुझं आहे, तुझं पाशी दिलेलं आहे. आता समजून घ्यायचं काय काय ते. थायरॉइड साठी नारळीच्या मुळीचं करायचं. बीपीच्या लोकांना पाया पडून सांगतो, काय सकाळी उठलात ना हलकं ऊन यायचं, हलकं ऊन येताना तिकडं जाताना मोबाईल यायचा नाही. नाहीतर बरीच काय करतात नाही तर तिकडं जातात. एक जण आलं होतं माझ्याकडे आणि कोटा साफ येत नाही. तोडकर साहेब काहीतरी द्या हो, कोटा साफ येत नाही. मी त्याला म्हणलं मोबाईल घेऊन जाताय का नाही? होय होय तर जाते की. आता काय 15 मिनिटं लागतात, त्याला काय करणार? म्हणलं 15 मिनिटं तुम्ही सांगितलं हसत खेळत राहायचं. तिकडं जाऊन रील्स बघतोय म्हणते. तिथं जाते कमोडवर बसून तिथं जाऊन हसलंय आणि बाहेर आलंय पाणी मारून नुसतं. ज्या कामाला गेले ते विसरून बाहेर आलंय रील्स बघून. मग याचा पोटा साफ कसा होईल? तरी ते आता घरात नाही आहेत म्हणून बरं आहे. नाहीतर पहिल्यासारखं आमच्या लहानपणी पांतीत जायला लागायचं. तर चला असू दे. तर अशा काय गोष्टी असतील तुम्हाला सांगतो. फ्रेश होऊन यायचं मस्तपैकी आणि बरोबर असं शांत बसायचं. श्वास घ्यायचा, छातीत रोखून ठेवायचा. जितका वेळ थांबता येईल तेवढं थांबायचं. थोडंसं प्रेशर टाकायचं आणि थांबायचं. नंतर सोडताना तोंडातून सोडायचं. परत फक्त 5 वेळा करायचं. ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून गोळी धाब्यावर. बघा करून, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. जो त्रास होतोय तो पित्तानं होतो एवढं लक्षात ठेवायचं. पित्त होऊ नये यासाठी कढीपत्त्याच्या पानांचा काढा करून प्यायचा किंवा रस प्यायचा. कढीपत्ता माहिती आहे ना?
कडीपत्त्याच्या पानांचा किमान 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 वर्षातून 3 दिवस तरी, वर्षातून 3 दिवस. तुम्हाला झेंडूची फुलं माहिती आहेत ना? झेंडूची फुलं माहिती आहेत ना? झेंडूच्या फुलांचा काढा करून प्यायचं 3 दिवस फक्त. हा, 2-2 चमचे प्यायचं. लहान मुलं असतील तर पाव चमचा अर्धा चमच्यापर्यंत चालेल, पण आपण 1-2 चमचे फक्त काढा करून प्यायचं. किमान किमान वर्षभरात उष्णताही होणार नाही, पित्तही होणार नाही. करून बघायला काय हरकत आहे? झेंडूची फुलं नुसते आम्ही सजवायसाठी वापरतोय, मंदिरासाठी वापरतो, त्याचा ऍक्च्युअल मध्ये आपल्या आरोग्यासाठी काय उपयोग आहे? जी जी वस्तू मंदिरात लागते त्याचा आपल्या आरोग्याशी सगळा संपर्क आणि संबंध आहे. पाणी जर प्यायचं असेल तर तुळशीचं पान टाकायचं, तुळशीचं पान टाकायचं पाण्यामध्ये, स्वच्छ मिठाच्या पाण्यानं धुवून घ्यायचं पान, किंवा ते 4-5 पानं घेऊन आपल्या घागरीमध्ये कळशीमध्ये जे तुम्ही पाणी घेता ना, किंवा तुमचा पिंप असेल त्याच्यामध्ये पानं टाकायची आणि बस, बाकी काही करायचं नाही. ते पाणी एकदम शुद्ध होऊन जातं, त्याला कुठल्याही प्रकारचं फिल्टर करायची गरज नाही, अमृत तयार होतं. आणि हे पाणी पिल्यानंतर सर्दी खोकला ताप कुठेही होणार नाही. आपल्याला वाटते ना की काय पाणी बदललं व जरा दुसऱ्या गावाला गेलो सर्दी खोकला झाला, तुम्ही तुळशीचं पान फक्त टाकून तुमच्या घरचंही पाणी प्या, तुम्हाला बघा रोग प्रतिकार शक्ती चांगली वाढते, उष्णता पित्त कमी होते, कोटा साफ व्यवस्थित व्हायला लागतो, ऑक्सिजनची मात्रा शरीरामध्ये चांगली राहते. आणि ज्याच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा आहे त्याला फुल एनर्जी राहते, त्याला कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही. कारण प्रत्येक जण, बरीच लोक काय माहिती आहे का, एनर्जी लॉस होते, विकनेस येतो, थकवा जाणवतो, पाणीच तुम्ही नीट पित नाही. पाणी प्यायचं असेल ते प्यायचं. बघा गणपतीला दुर्वा चालतात, बरोबर आहे ना? दुर्वांचा रस समजा चमचाभर काढून जर पिलात तर पोट विकार कुठलेही होत नाहीत. तुम्हाला जे महिलांना, माता भगिनींना जे गर्भाशयात गाठी वगैरे होणे, किंवा आता जास्त जाणे कमी जाणे, मासिक धर्मामध्ये अनियमितता मागं पुढं होणे, हे किंवा अजून बऱ्याच काही गोष्टी असतात. आपल्याला सुद्धा बघा कधी कधी पिवळी जाणे, त्रास होणे, बऱ्याच गोष्टी, पोट विकार होणे, अपचनाचा त्रास होणे, जरा जरी जेवलं तर खूप जेवल्यासारखं वाटणे, किंवा दिवसभरात एकदाच भूक लागली असं होणे, हे जे आहे ना, हे सगळं टाळायचं असेल तर दुर्वांचा रस काढायचा चमचाभरनी, हे प्यायचं. हे पिल्यानंतर बघा पचन संस्था एवढी चांगली चालते. अपचन झाल्यानंतर मांजर सुद्धा जाऊन गवत खातं, माहिती आहे ना, दुर्वा खातं, बघतो का नाही आपण? तर ते तुम्ही जर केलात तर तुम्हाला चांगला त्याचा फायदा होऊन जाईल. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टीतून मोठे मोठे आजार टाळू शकतो, खरंच टाळू शकतो. फक्त आपण काय करायला पाहिजे, आरशा आपल्या समोर, डोळ्यासमोर जो आरसा लावलाय त्याच्यावली धूळ काढायला पाहिजे. म्हणजे असं आहे की जिंदगी में बहुत सारी गलतियां करता रहा, जिंदगी में बहुत सारी गलतियां करता रहा, धूल आईने पे थी और मैं चेहरा साफ करता रहा. आपण तोंड धुतलंय बरोबर आहे, पण धूळ जर तुमच्या चष्म्यावर असेल, तुमच्या आरशावर धूळ असेल तर आयुष्य कसं सुंदर वाटेल तुम्हाला? आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर हसत खेळत राहायचं, आनंदात राहायचं. तोडकर संजीवनी आहे एवढंच लक्षात ठेवायचं. आणि आयुष्यात तुम्ही आजपासून कुठल्याही आजाराला घाबरायचं नाही, आणि आमचीही औषधं खायची नाहीत हे तुम्हाला कुणी सांगणार नाही. जे ते खपवायला बसलंय, जे ते विकायला बसलंय. पण परमेश्वरानं जे मला काम दिलंय, बाळ तू एक काम कर. कारण माझाही जन्म कसा आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगतो. लहानपणी माझ्या आजोबांनी मला असं खांद्यावरती घेतलं होतं, आणि त्यावेळेस मी असं खांद्यावरनं खाली त्यांच्या तिकडं पडलो. पडल्यानंतर डोक्यावर पडलो, आणि पडल्यानंतर खूप लागलं होतं. आणि आजीनं त्यावेळेस, आमच्या वेळेस काय बस वगैरे एसटी वगैरे नव्हती, 10-12 किलोमीटरवरती कोल्हापूर आमच्या गावापासून. आजीनं झोळी केली, आणि त्या झोळीतून संध्याकाळच्या वेळी पळत 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 आमची आजी 4-5 वाजता गेली कोल्हापूरमध्ये, पळत गेली. आणि डॉक्टरनी सांगितलं की काय उपयोग होणार नाही म्हणाले, जवळपास संपले. आणि मावशी आता हे बाळ तुमचं घरी घेऊन जावा, आणि हे जर झालेलं आहे असं सांगितलं. म्हणजे जवळपास काम झालंय. तसंच आमच्या आजीनं आणलं. आमच्या गावामध्ये एक दत्त मंदिर आहे, दत्त महाराजांच्या पायावरती ठेवलं, आणि तिथं सांगितलं की आयुष्यात ह्याला काही काम लाव, वाटल्यास आम्ही तुझ्या नावाने ह्याला सोडतो. कारण माझ्या समोर माझ्या नातवाचं, कारण आजीचं प्रेम खरंच खूप होतं, माझ्या नातवाचं मला प्रेत तेवढं दाखवू नकोस, आणि जर दाखवायचं असेल तर माझंही प्रेत त्याच्याबरोबर जाऊ दे. तुला घालवायचे असतील हे 2 जीव एका वेळेत ने. असं रात्री 10, 10:30, 11 वाजले होते आमच्या आजीला. कोल्हापुरातून चालत आली होती, आणि ते रात्रीचं दत्त मंदिरात ठेवलं होतं. आजी 2-3 तास बसली, आणि 2-3 तासानं माझा रडण्याचा आवाज ऐकू आला. आणि तिथून पुढं मला वाटतं की म्हणून परमेश्वरानं मला हे काम लावलं असेल, आणि म्हणून मला हे काम करायचं आहे.
हो का, जगात काही असू दे सगळंच पैशाने विकत घेता येत नाही. सिकंदर सुद्धा एका बाईचं हृदय विकत घेऊ शकला नाही, माहिती आहे ना, तिचं प्रेम विकत घेऊ शकला नाही. दुनिया जिंकलेला माणूस. म्हणून तुम्हालाही सांगतो की दुनिया तुमच्याकडे असेल, दुनियेची दौलत तुमच्याकडे असेल आणि तुमचं आरोग्य जर ठीक नसेल तर ती दौलत फुकट आहे, काही उपयोग नाही. सगळ्यात मोठी दौलत आहे तुमच्याकडे जर आरोग्य चांगलं असेल, दुनियेची दौलत तुम्ही कमवू शकता. किंवा नाही कमवलं तरी सगळा खाण्याचा म्हणजे तुमच्याकडे अधिकार आहे. लक्षात घ्या, तुम्ही गोड खाऊ शकता, तिखट खाऊ शकता, आंबट खाऊ शकता, खारट खाऊ शकता. हे जो माणूस खातो तो खरा श्रीमंत, ज्याला हे आहे ना तो खरा मोठा माणूस बघा माझ्या नजरेत. नाहीतर हे खात नाही ते खात नाही, ती काही पैसे असून सुद्धा दरिद्र आहेत माणसं. म्हणून तुम्हाला पाया पडून सांगतो, आजपासून हिम्मत ठेवायची. बस, हिम्मत आहे तर किंमत आहे, हिम्मत नाही तर किंमत नाही. काही झालं तरी आम्ही तुमच्या सोबत आहे. आमच्याकडून घरगुती उपाय घ्यायचे. आमच्याकडून मी तुम्हाला पाया पडून सांगतो की औषधांच्या मागं लागायचं नाही. शाळा आणि कॉलेजमध्ये मुलींच्या मागाने आयुष्यात औषधांच्या मागं जो लागतोय त्याला फक्त आणि फक्त धोका मिळतो, एवढं मला चांगलं माहिती. म्हणून धोका खाऊ नका. जे काय असेल ते कोण स्वतः पाव दगड मारून घेईल सांगा बरं? माझी औषधं खाऊ नका कोण म्हणाल सांगा? माझ्याकडे पण तपासण्या होतात, पण माझ्याकडे नाडी परीक्षण बघितले जाते. माझ्या तुम्ही राजस्थान पासूनचे ते डॉक्टर आणलेले आहेत, राजस्थान पर्यंतचे नाडी परीक्षण तज्ञ ना, ते सगळे आमच्या इथं तोडकर संजीवनीमध्ये आणलेले आहेत. आमची टीम खूप चांगली, 500-550 लोकांची टीम आहे जी लोकांच्या सेवेसाठी आहे. भले आमच्याकडे प्रभू रामचंद्र नसू द्यात, पण आम्ही सगळी वानर सेना आहे तुमच्या सोबत राहून. आम्ही किती आजाराचा मोठा रावण असू दे, तो मारण्याची ताकद आमच्याकडे आहे, एवढं आम्हाला माहिती आहे. बस. आणि आजपासून तुम्ही घाबरू नका. कुठल्याही हो का, वाईट किती मोठा असू दे, त्याचं सोन्याची लंका असू दे वाईटाची, तसा आजार किती मोठा असू दे, निसर्गाच्या पुढे त्याला काही करता येत नाही. निसर्गाचा नियम तोडून फक्त राहू नका. निसर्ग तुम्हाला कधीही काही होऊ देणार नाही जर नियम व्यवस्थित पाळला तर. म्हणून निसर्गाची ताकद आहे ती वापरा. आयुष्यात बऱ्याच गोष्टी आहेत. ज्यांना बीपी शुगर आहे त्यांनी सुद्धा बघा, शुगरच्या लोकांनी सीताफळीची 4 पानं 3 ते 4 पानं खायचे आणि 3 किलोमीटर चालायचं. ते केल्यानंतर 6व्या-7व्या दिवसापासून तुम्ही औषधं कमी करत यायचं बंद करून टाकलं तरी चालेल. नंतर काही होत नाही, शुगर निघून जाते. उष्णतेचा त्रास आहे, त्यांनी आता झेंडूच्या फुलाचं सांगितलंच, त्याचबरोबर खाऊच्या पानांचा काढा करून जर पिलात तर उष्णता पित्त कमी येतं, घशाचे आजार कमी होतात, थायरॉइड सुद्धा कमी होऊन जातो खाऊच्या पानाचं जर तुम्ही काढा करून. खाऊचं पान माहिती आहे ना, फक्त काही आजपासून भाजी खावा, काही घ्या. शेतातून जी भाजी आणता ना, औषध फवारणी आपणच करतो, तर औषध फवारणी थोडी कमी करा. आणि जरी तुम्हाला काही करायचं असेल तर मिठाच्या पाण्यानं धुतल्याशिवाय कुठलीही भाजी खाऊ नका. कोणतेही फळ तुम्ही मिठाच्या पाण्यानं धुतल्याशिवाय खाऊ नका. मी पाया पडतो तुमच्या, कारण मीठ हे जंतुनाशक आहे. तुमचे बरेच विषाणू जंतू जे आहेत ते त्यातून मारून टाकू शकतात. म्हणून विनंती करतो की हसत खेळत आनंदात आयुष्य जगायचं. तोडकर संजीवनी लक्षात ठेवायचं. आणि 100 वर्ष आरोग्य जगायचं असेल, चांगलं 100 वर्ष निरोगी जगायचं असेल तर वर्षातून एकदा तुम्हाला 1-2 गोष्टी सांगतो, 2-3 गोष्टी सांगतो, तेवढं ऐकायचं. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची किडनी सांभाळा. स्वतःची किडनी सांभाळायची, कारण आज किडनी फेल होण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. किडनी जर फेल होणे असं म्हटलं असेल, छोटा कांदा घ्यायचा, चिरायचा आणि साधारण 3 ग्लास पाण्यात टाकायचं, वस्त्रगाळ करून 1 ते 1.5 ग्लास उकळून 1 ते 1.5 ग्लास करायचं, वस्त्रगाळ करून घ्यायचं. हे 1-1.5 ग्लास पाणी सकाळी अनाशी पोटी प्यायचं. 4 दिवस केला 3 महिने मागं वळून बघायची गरज नाही. 7 दिवस केला 4 महिने मागं वळून बघायची गरज नाही. आणि 15 दिवस केला तर वर्षभर मागं वळून बघायची गरज नाही. 15 दिवसासाठी किती कांद्याचा किती खर्च येईल तुम्हाला? 100, 200, 500, बरोबर आहे ना. पण 500 रुपये तुमची किडनी वर्षभर तुम्हाला काळजी करायची गरज लागणार नाही. फ्लो वगैरे होऊन जाईल, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. नंतर कमी ती जास्त ते सगळं ओके होऊन जाईल. त्याचबरोबर माता भगिनीनं सांगतो, देव माझ्याच बाबतीत असं का करतोय, मलाच असं का होतंय, माझीच पोरं माझं ऐकत नाहीत, नवऱ्याचं 100% बाहेर कुठं तरी आहे, हे जे तुमच्या डोक्यात असतंय पाया पडतो हे काढून टाका. यानं संसार वाटेवरती लागलेले आहेत, संसार अक्षरशः वाटेवरती लागलेले आहेत. माता भगिनीनं पाया पडतो, लक्षात घ्या. कारण जगात सगळं मिळेल, पण तुम्हाला ना एकदा तुमचा नवरा गेला की तुम्हाला 10-12 दिवस काय वाटत नाही, पण 10-12 दिवसानंतर जी पोकळी निर्माण होईल ती तुमची आयुष्यात कुणी पोकळी भरून काढू शकत नाही. म्हणून भले काही म्हणा, बऱ्याच महिलांचं मत असंच असतं, आमच्या ना कोण बी गंडवलं,
लय साधं बोळ आहे, कसं असंच वागत्यात तसंच वागत्यात. मीच म्हणून याच्याजवळ टिकलो, मीच म्हणून राहिलो, मी संसार केला, नाही तर कोण असल्याजवळ टिकलं असतं. आता सगळ्यांनीच असं म्हणलं आम्ही काय भगवं हिंडायचं का? आम्ही काय माळा जपायच्या का? पाया पडतोय हो का? जसं तुम्ही केलंय तसं त्यांनी केलंय संसारासाठी. जर दोन्ही चाकं व्यवस्थित नेला तर तुमच्या हातात आहे, बाईच्या हातात असते संसार कसा कोणत्या लाईनला न्यायचा, कसा टिकवायचा ते. म्हणून पाया पडून सांगतो, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे तुमचा दोष नाही. तुम्हाला पण सांगतो, हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना आपल्या आई असेल, बहीण असेल, बायको असेल, ह्यांना आपणच समजून घ्यायला पाहिजे. विशेष करून मित्रांना सांगतो की आपापल्या बायकोला थोडंसं समजून घ्या. तिचे हार्मोन्स इनबॅलन्स व्हायला लागले ना, नाहीतर बरीच मित्र माझे काय म्हणतात माहितीये का, अलीकडे बायको जरा खुळ्यासारखंच वागायला हो, काय कळतच नाही तिला काय झालं. घरात गेले की ती असंच करती तसंच करती. मित्रांना सांगतो का तो नांदायला येणार आहे तुमच्या संग, जी नांदणार आहे तिला समजून सांगा की तुला बाळ हे हार्मोन्स इनबॅलन्स मुळे व्हायला लागलंय, तू टेन्शन घेऊ नको, तुझ्यासोबत मी आहे. जसं आपल्याला वाटतं ना, बायको म्हणली का नाही काय काळजी करू नका हो, मी आहे तुमच्यासोबत, आपल्याला दात तिचं बळ येते का नाही? पण तसं तुम्ही जर म्हणलात ना हिला फक्त मी तुझ्या सोबत आहे, तर हिला 100 हत्तीचं बळ येते. माझी गॅरंटी आहे, चॅलेंज आहे माझं. आणि जी बाई करू शकते ना ते कुणी करू शकत नाही बघा. घरची बाई जे करू शकते कुणी करू शकत नाही. म्हणून समजून घ्या. आणि तुम्हाला सांगतो, कांदा घ्यायचा, त्याचे बारीक 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 तुकडे करायचे. कांदा घ्यायचा, त्याचे बारीक 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 तुकडे करायचे. एक फुलपात्र भरून, छोटा जरासे घ्यायचे, जास्त घ्यायचे नाही. ते फुलपात्र भरून तुम्ही पाणी घ्यायचं, त्यात टाकून त्यात थोडासा मध घालायचा आणि थोडंसं गरम करायचं आणि वस्त्रगाळ करायचं आणि हे पाणी प्यायचं. तुमच्या हृदयाची अनामिक भीतीमुळे वाढणारी धडधड, म्हणजे बऱ्याच महिलांना कसं होतं, अचानकच धडधड वाढायला लागते. कुणाचं तरी काहीतरी ऐकलं ना हिला भीती वाटायला लागते, कशाची माहीत नसते, पण अनामिक भीती वाटते, हृदयाची धडधड वाढणे, हे हार्मोन्समुळे होतात. हे कांदा जो आहे, कांद्याचे बारीक बारीक तुकडे आहेत, हे तुमच्या हार्मोन्समध्ये जे धाडस पाहिजे ते धाडस निर्माण करण्याचं काम करतात. मध आहे हा तुम्हाला शांत ठेवण्याचं काम करतो. आणि म्हणून हे पाणी, मध आणि कांदा याचं मिश्रण करून प्यायचं. अगदीच जर हृदयाची धडधड कोणाची तरी सुद्धा जास्त एक्स्ट्रा होत असेल तर रोज एक फुलपात्र भरून गाजराचा रस काढायचा, त्याच्यात अर्धा चमचा मध घालायचं आणि सकाळी हे अनाशेपोटी प्यायचं. बघा हार्मोन्स मध्ये खूप मदत होऊन जाईल. मासिक धर्मामध्ये सुद्धा तुम्हाला होणाऱ्या अडचणीवरती सुद्धा याच्यातून तुम्ही मात करू शकता. तुम्हाला तर सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहेत. तुम्हाला मी एकटा बास आहे, फक्त फोन करा, बाकीचं करा होते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, फक्त वाद मिटवा घरातले. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, पाया पडून सांगतो तुमच्या, की कॅन्सर पासून वाचा. हल्ली वाढतं प्रमाण जर कॅन्सरचं बघितलं तर खूप वाईट परिस्थिती आहे. कधी कधी खरंच मला असं होते ना, काय सांगू तुम्हाला पाटील साहेब, रडायला येतं रडायला. 2-2 महिन्याच्या मुलांना कॅन्सर आहे, काय करणार आहे सांगा? 2 महिन्याच्या मुलाला काय झालं असेल? ताई तुम्ही विचार करा, परमेश्वरानं दुश्मनाच्या पोटाला सुद्धा असलं बाळ देऊ नये असं मला वाटते. पण काय करायचं, हल्लीचं खाणं तुमचं बघा, केमिकल युक्त खाणं. हल्लीची मुलं तर अशी आहेत ना, प्रेग्नन्सी राहण्यासाठी मुली औषध घेतात, प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ते 9 महिने 10 महिने ते औषधं घेतात. मग जे बाळ जन्माला येतं ते ऑपरेशन करून बाहेर काढतात. ऑपरेशन करायचं त्याच्यासाठी सुद्धा महिला आमची तयार नाही, माता भगिनी तयार नाही ऑपरेशन करायचं. ते आयतं चाललेलं असतंय. त्याला एक ट्रॅक असतो, एक मार्ग असतो. ज्या मार्गातून बाळ बाहेर यायला पाहिजे त्या मार्गातून आलं तर ऑटोमॅटिक त्याचं एक स्ट्रक्चर जे असते, ते बॉडी स्ट्रक्चर, त्याचं ती लेंथ वगैरे किंवा जे काय ते व्यवस्थित होते. ते त्या स्ट्रक्चरमधून त्या मार्गातूनच बाहेर यायला पाहिजे. अहो राजमार्ग आहे तो, त्या राजमार्गातून तुम्ही बाहेर काढत नाही, डायरेक्टच काढायचं. त्याच्यात ती पॉवर राहत नाही, त्याच्या उंचीवरती, त्याच्या तब्येतीवरती त्याचा सगळा परिणाम होतो. आणि तुम्ही जी मेडिसिन्स घेता ना, ह्या औषधांचा परिणाम तुमच्यावर तर साईड इफेक्ट होतोच होतो, पण तुमच्याबरोबर तुमच्या त्या जन्म दिलेल्या बाळावरती पण याचा साईड इफेक्ट होतो. आणि अशा मुलांना सुद्धा, बऱ्याच मुलांना कॅन्सर होतो. परवा एक 2 महिन्याचं बाळ आलं होतं माझ्याकडे पुण्यामध्ये, लहान मेंदूपासून गाठ आलेली कॅन्सरची, इथपर्यंत अशी गाठ वाढली होती आणि ती फुटली होती. आणि ती घेऊन आई आली होती की काहीतरी करा आणि माझं बाळ जगवा. मला खूप नवसानं, खूप औषधं खाल्ल्यानंतर हे बाळ झालंय म्हणून सांगितलं. मी म्हटलं नवस केलं असतंच तर बाई चाललं असतं, एक वेळ नाही झालं असतं तरी चाललं असतं काय, पण औषधं खाऊन जे बाळ जन्माला घातलंय त्याला कोण काय करणार?
ऑपरेशन होऊ शकत नाही, डॉक्टर म्हणतात की हे बाळ मरणार आणि 2-4 दिवसाचाच ह्याच्याकडे कालावधी राहिले. रडायला ती काय करू शकतोय आम्ही तरी? रडण्याच्या पलीकडे आमच्या पण डोळ्यात पाणी येतं, आम्हाला पण मुलं बाळ आहे तो, आम्ही पण असं नाही आहे. म्हणून वाईट वाटतं. तर अशा काही गोष्टी होऊ नयेत म्हणून पाया पडतो तुमच्या. खाणं व्यवस्थित ठेवा, नैसर्गिक जगणं ठेवा आणि जे काही करायचं आहे ते तुम्ही व्यायाम थोडासा करा, योगा करा, काही करा, ह्या शरीराला हालचाल द्या आणि वर्षातून एकदा तरी किमान तुमच्या बॉडीचं सर्व्हिसिंग करा. किती लोक दरवर्षी बॉडी सर्व्हिसिंग करतात? निसर्ग करतो, दरवर्षी झाडाची पानं सगळी गळून पडतात आणि दरवर्षी त्याला पालवी फुटते, दरवर्षी तो तरुण होतो. आम्ही मात्र वाढदिवस करतो, बाहेरचं दारू मटण खातो आणि दरवर्षी म्हातारा होऊन जातो. खरं आहे, वाढदिवस आहे, पार्टीशिवाय दुसरं मागतंय कोण? काय सांगा बरं? दारूची पार्टी, मटणाची पार्टी खावा, मी पाया पडतो, तुम्हाला नको म्हणत नाही, पण नैसर्गिक जीवन जगा. नैसर्गिक जीवन जगलो पाहिजे. वर्षातून एकदा तरी बॉडी सर्व्हिसिंग करून घेतलं पाहिजे. 3 प्रकार सांगतो, कुठलाही प्रकार करा तुम्ही, त्यातला कुठलाही करा. पहिला प्रकार आहे तो पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन पंचकर्मा करून घ्या. पंचकर्मा पहिल्या दिवशी वमन देतात म्हणजे उलटी करून घेतात, दुसऱ्या दिवशी बस्ती म्हणजे इनिमा देतात, तिसऱ्या दिवशी पोटाचे मसाज, चौथ्या दिवशी पाठीचे मसाज करून तुम्हाला वात काढून देतात, 6व्या दिवशी तुम्हाला डोळ्यात नाकात कानात सगळीकडे, 5व्या दिवशी डोळ्यात नाकात कानात सगळीकडे तेल घालून तुमचं बाकी सगळे 10च्या 10 होलं तुमची स्वच्छ करून देतात. आणि त्याच्यानंतर 6व्या दिवशी फुल बॉडी मसाज करतात, 7व्या दिवशी आंघोळीनं औषधी पाण्यानं आंघोळ घालतात आणि मस्तपैकी तुम्हाला, पण कमीत कमी 15 ते 20 हजार रुपये घेतात 7 दिवसांसाठी. आता घरात माणसं समजा 4-5 असतील तर ते अवघड आहे, जमत असेल त्यांनी करा, ज्याला जमत नाही, पैसे जर घालायचेच नसतील तर पाया पडून सांगतो घरगुती उपाय का असं ना करा, घरच्या घरी आपण करू शकतो. 3 दिवस सलग ताक प्यायचं, भूक लागली ताक प्यायचं, झोप लागली, झोपेत जाग आली ताक प्यायचं. ताक कसं करायचं? रवीनं घुसळायचं, मिक्सरला लावलात ना की ते पात्यांचं स्पीड एवढं असतं ना की लोणी पूर्ण त्याचं पूर्ण पेस्ट तयार होते. तसलं लोणी नको, रवीनं घुसळा आणि ते वस्त्रगाळ करून घ्या. जे ताक खाली येतंय त्या ताकामध्ये, एका ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आणि असं पातळ ताक एकदम किमान 5 लिटर तरी प्यायचं. तिथून पुढे जितकं ज्याच्या स्टॅमिना असेल त्या पद्धतीने तुम्ही पित राहा. पहिल्या दिवशी उलटी होईल किंवा डोकं दुखायला लागेल, चक्कर येईल, तुम्ही मरणार नाही एवढं मी सांगतो. पण हे करा पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी अजून थोडी विकनेस, सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटतं पण दुपारनंतर परत विकनेस यायला लागतो, झोपून राहायला लागतं. तिसऱ्या दिवशी अजून विकनेस येतो पण काही तुम्हाला त्रास होणार नाही. 4थ्या दिवसापासून भात भाकरी असं तुम्ही, वरण भात भाकरी असं तुम्ही खाऊन तुम्ही रेग्युलर अन्न खात 10-12 दिवसानंतर तुमचं रेग्युलर फूड सुरू करू शकता. असं एक 13 ते 15 दिवसाची प्रोसेस आहे. त्या 15 दिवसानंतर तुम्ही वर्षभर काही केलं तरी चालेल. फक्त ताक प्यायचं एवढं लक्षात ठेवा. नाहीतर मला एकदा पुण्यावरनं फोन आला, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार हे 3 दिवस केलं तर चालेल का? मी म्हटलं करा की तुमच्या वेळेनुसार करा. मध्ये रविवार येतो, संडे. मग आमच्या सौभाग्यवती एकच दिवस मला घ्यायची परमिशन देतात, मग थोडी घेतली तर चालेल का? म्हणलं एक रविवार राहू दे की घ्यायची, आता काय बिघडणार आहे ते? नाही कसं होतंय, परत आठवड्याभर खूप ट्रेस असतो मला, डोक्याला ताण असतो. रविवारी घेतली की जरा बरं वाटतंय. म्हणलं एक दिवस नका घेऊ, म्हणलं एखाद्या रविवारी ताक प्या की भरपूर. नाही ताकद घालून घेतो की म्हणाले, तू मर जाच म्हणून सांगेल. अशी लोक भेटतात. तर लक्षात ठेवा. आणि हे झालं, आता हा गमतीचा भाग सोडला तर तुम्हाला अजून सांगतो. 3रा प्रकार आहे तो सुजीवनी लिक्विड. तोडकर संजीवनीचं सुजीवनी लिक्विड घ्यायचं, बॉडी फुल सर्व्हिसिंग. म्हणजे कुठल्याही प्रकारचं पत्ते पाणी पाळायचं नाही, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बंधन नाही, कुठं लूज मोशन होणार नाही, कुठं मसाज करायची गरज लागणार नाही. 1 मिनिटाच्यात कोटा साफ, 1 मिनिटाच्या. म्हणजे घेतलात की दुसऱ्या किंवा 3ऱ्या दिवसापासून बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं, भाजी खाल्लेली आपण त्याचं काय काय अडकलेलं असतं ना, ते 2ऱ्या-3ऱ्या दिवसापासून लगेच निघायला चालू होतं. दिवसातून 1 किंवा 2च वेळा 1 स्ट्रोक मध्ये काम खाल्लास सगळी घाम निघून जाते. पोट ज्यांचं मोठं आहे त्यांचं पोट कमी व्हायला लागतं, ताकद ज्यांची कमी आहे त्यांची ताकद वाढायला लागते, फ्रेश वाटायला लागतं, उष्णता पित्त सगळं निघून जातं. 10 दिवसाचा डोस आहे. 10 दिवसामध्ये फुल बॉडी सर्व्हिसिंग. काही पत्ते पाणी पळायचं नाही.
घेण्याची पद्धत पण सोपी आहे. अर्धा लिटर बॉटल आहे. हे काय औषध वगैरे नाही आहे बरं का. बॉडी सर्व्हिसिंगसाठी एक खूप छान असं, कारण सगळ्यांनाच जमतंय असं नाही. कुणाला 7 दिवस जाऊन राहायचं आणि 15-20 हजार रुपये घालायचं आहे का कुणाकडं? किंवा 3 दिवस तुम्ही ताक प्याल असं तुम्हाला वाटतंय, पण चक्कर आली काय झालं तर तुम्ही म्हणा नको बाई विसरूनच जाऊ दे, नकोच तिकडं, मरू दे तिकडं. त्याच्यापेक्षा साधा सोपा मार्ग, मला खूप लोक विचारतात की तुम्ही काय करू शकता का, म्हणून हे औषध असं समजू नका. हे बॉडी सर्व्हिसिंग जे आहे, सुजीवनी लिक्विड, जे आपल्याला आपली बॉडी फुल सर्व्हिसिंग करून देतं. म्हणजे डोळ्यातून, नाकातून, कानातून सगळीकडून वेगवेगळ्या पद्धतीनं घाण येऊन जाते, तुमचा पोटा साफ होतो, उष्णता निघून जाते, पित्त निघून जाते. वर्षभर परत काही मागं वळून बघायची गरज नाही. अर्धा लिटरची बॉटल असते, त्याच्यावर एक टोपण आहे मोठं, ते टोपण भरून 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये वतायचं आणि त्याच्यासोबत आम्ही चूर्ण फ्री देतोय, पावडर फ्री देतोय. ती 1 चमचा पावडर त्यात मिक्स करायची, साखर मीठ घातला तर सरबत पिल्यासारखी टेस्ट आहे. मिक्स करायचं, सकाळी अनाशेपोटी प्यायचं. त्याच्यावर 15-20 मिनिटं काही खायचं नाही. 15-20 मिनिटानंतर काही खाल्लं तरी चालतंय. त्या बॉटलवरती पण घेण्याची पद्धत लिहिलेली आहे. अशी तुम्हाला मार्केटला सुजीवनी लिक्विड मिळेल. इथं सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर कुठेतरी अवेलेबल करून मिळेल, तुम्ही घेऊ शकता. आणले हा, तिथं पाठीमागं पण आणलेले तर बघा, ज्यांना घ्यायचं आहे तिने आज घेऊ शकता. आज काहीतरी डिस्काउंट मध्ये पण देतील तुम्हाला, तर ते घ्या. सुजीवनी लिक्विड फक्त आणि फक्त बॉडी सर्व्हिसिंग एकदा करून बघा. अपचनाचे त्रास, पित्ताचे त्रास, उष्णतेचे त्रास सगळे निघून जातील. आणि आपल्याला जर समजा चिरतरुण राहायचं असेल, 100 वर्षे कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये, निरोगी जीवन जगायचं असेल, कोणत्याही पद्धतीनं करा, पण बॉडी सर्व्हिसिंग करा. आणल्यात पण ते फक्त लिमिटेड आणल्यात बरं का. मी काही विकायला आलेलो नाही आहे, कारण ते विकायला मला परवडत पण नाही. ते बाहेरच्या देशातच त्याला एवढी मागणी आहे की खरंच खूप मागणी आहे त्याला. फक्त एक सेवा म्हणून आम्ही घेऊन येतो आणि डिस्काउंट मध्ये देतो. ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी घ्या, ज्यांना मिळालं नाही त्यांना माफ करा. मेडिकल मधून तुम्ही नंतर अवेलेबल करून घेऊ शकता. मेडिकल वाल्यांना सांगितलं तर ते अवेलेबल करून देतील तुम्हाला. पण आता जर घ्यायचं असेल डिस्काउंट मध्ये थोडक्याच बॉटल आणलेले आहेत. कारण कसं होतंय, हे काही लोकांचं काय होतंय की बरेच आयोजक वगैरे आम्हाला सांगतात की साहेब तुम्ही काहीतरी सांगता तर मग आमच्यासाठी सुजीवनी लिक्विड वगैरे घेऊन या, म्हणून मी आणतो. नाहीतर मी येण्या जाण्याचे पण पैसे घेतले असते ना. मग विकायचंच असतं तर काय करायचं असतं तर. पैसा हे सर्वस्व नाही, पण तरी सुद्धा आपल्या सेवेसाठी तिथं आणलेला आहे सुजीवनी लिक्विड. थोड्याच बॉटल्स आहेत, तेवढ्याच घ्या, बाकीच्यांनी माफ करा. आणि मगाचपासून तुम्ही बरंच शांत राहून ऐकलात, त्याबद्दल सगळ्या आपल्या महागावच्या सगळ्यांना माझा नमस्कार, थँक्यू, धन्यवाद. अप्पे पाटील साहेब आपल्यालाही आणि शिंदे साहेब, सरपंच साहेब आपल्यालाही मनपूर्वक सगळ्यांचे आभार. साहेब सगळ्यांनी ऐकून घेतला, थँक्यू, धन्यवाद. पाठीमागं सुजीवनी लिक्विड आहे, नक्की घेऊन जाऊ शकता. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद साहेब.